आपलं औदार्य ताणावं अशी माझी इच्छा नाही. तेव्हा मी सामान्यतः या घड्याळाप्रमाणे 7:30ला माझा विषय थांबवणार आहे. अतिलोभो न कर्तव्यः चक्रम भ्रमती मस्तके असं आपल्याकडे वचन आहे. ते लक्षात ठेवून वागणं नेहमीच बरं. माझ्या माहितीप्रमाणे माझ्या समोर आलेल्या प्रश्नांचं मी आपल्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. ओमचे महत्व काय? सूक्त म्हणताना प्रत्येक वचनाच्या पूर्वी ओंकाराचा उच्चार करावा लागतो असे म्हणतात. त्याची उपयुक्तता काय किंवा महत्व काय? सूक्ताच्या आरंभी ओम म्हणतात. सूक्तामध्ये ज्या ऋचा आहेत त्या प्रत्येक ऋचांच्या आरंभी ओम म्हटलंच पाहिजे असं नाही, पण अनुष्ठानाकरता पुष्कळ वेळा ओमचं संपुट लावूनही ऋचा म्हणण्याची पद्धती आहे. संपुट याचा अर्थ असा की आरंभी ओम म्हणायचा, मध्ये मंत्र म्हणायचा, मागून पुन्हा ओम म्हणायचं, त्याला संपुट म्हणतात. पण तो अनुष्ठानाचा विषय आहे. जेव्हा नेहमी पारायणाची वगैरे पद्धती असते त्याकरता असा ओम म्हणतातच असं नाही. ओम हे आपल्याकडे परमेश्वराचं ब्रह्माचं स्वरूप मानलं जातं. ओम इति एकाक्षरम ब्रह्म असं गीतेने सांगितलंय. मांडुक्य उपनिषदामध्ये ओम हे सर्वस्व आहे असं म्हटलं आहे. आपल्या धारणेप्रमाणे ब्रह्मदेव शिवाय सृष्टीची रचना करण्याकरता बसला. सृष्टीची रचना कशी करावी या विषयाचं त्यानं तप केलं, चिंतन केलं, आणि नंतर सृष्टीच्या रचनेच्या आरंभी ओंकारश्चाथ शब्दश्च द्वावेतौ ब्रह्मण पुरा कंठम भित्वा बहिर्यातौ तस्मान मांगलिका बुभौ असं त्या ओमचं महात्म्य सांगितलं की तो ओम पहिल्या प्रथम प्रगट झाला सृष्टीच्या रचनेच्या आरंभी. आणि म्हणून ओम आणि अथ हे दोन शब्द परममंगल आहेत. यासाठी आपल्याकडे अथातो ब्रह्म जिज्ञासा, अथातो भक्ती जिज्ञासा अशा तऱ्हेची अथातो योगश्चा अथ योग अनुशासनम असा अथ सामान्यतः सगळ्या सूत्राच्या किंवा ग्रंथाच्या आरंभी येतो. तसाच ओमही येतो. म्हणून ओम हा मंगल आहे. ओम हा परमेश्वराचं स्वरूप आहे. कोणतंही कार्य करताना परमेश्वराला वंदन करून करावं. प्रत्येक वेळेला वंदन निराळ्या पद्धतीने पूजेने करावे करताच येत असं नाही. त्या ओम अक्षराचा उच्चार सुद्धा परमेश्वराच्या पूजनाचं स्वरूप प्रगट करतो. म्हणून ओम आरंभी म्हणावा. ओम म्हणजेच प्रणव काय? हो, ओम म्हणजेच प्रणव. कारण प्रणव शब्दाचा अर्थ सुद्धा आरंभ आणि शेवट असाच आहे. एकोहम बहुस्याम तत्वरूप परब्रह्माच्या ठिकाणी इच्छा कशी उत्पन्न झाली? अगदी मूळ प्रारंभी परमेश्वराच्या ठिकाणी इच्छा कशी उत्पन्न झाली आणि का उत्पन्न झाली याचं उत्तर द्यायच्या जे लागतं ते माझ्याजवळ नाही. आपल्याकडे परमेश्वराला इच्छा उत्पन्न झाली असं म्हणतात आणि तिथून सुरुवात झाली असं म्हणतात. एक मात्र या सगळ्यावरचं उत्तर आहे आणि ते असं आहे की सृष्टी उत्पन्न झाली असं गृहीत धरलं म्हणजे सृष्टी उत्पन्न करण्याची इच्छा परमेश्वराला झाली असं मान्य करावं लागतं. आपल्याकडे एक अजातवाद नावाचा शंकराचार्यांच्या अजय गुरूंनी मांडलेला वाद आहे गौडपादाचार्यांनी. त्यामध्ये समर्थ ज्याचं अनुमत अगा जे झालेची नाही त्याची वार्ता पुसशी काही. सृष्टी झाली आणि मग सृष्टी कशी झाली, केव्हा झाली, केव्हा काय झालं तिच्या मागे वगैरे सृष्टी झालीच नाही, काही झालंच नाही. आहे ते जसंच्या तसं संपूर्ण ब्रह्मच आहे. सर्वम खलु इदम ब्रह्म. हे जे आपल्या भोवती सगळं आहे माझ्या सकट, पाहणाऱ्या सकट, जाणीव घेणाऱ्या सकट, ज्ञान घेणाऱ्या सकट, ज्ञात्या सकट, हे सगळं ब्रह्मच आहे. तेव्हा वेगळं काही झालंच नाही. आणि वेगळं काही झालं जे असं वाटतं मग त्याचे निर्णय वर्णन केले जातात. समुद्रावर जसे तरंग उठतात तसं हे आहे. समुद्रावर तरंग उठला म्हणजे तरंग समुद्रापेक्षा वेगळा झाला का? पाणी समुद्रापेक्षा वेगळं झालं का? पाणी आणि तरंग यामध्ये कशात अंतर आहे? तरंगामध्ये पाणी आहे की नाही? जेव्हा तुम्ही तरंग म्हणता तेव्हा पाणी कुठे असतं? या सगळ्या किंवा सोन्याचा दागिना होतो म्हणतो आपण. सोन्याचा दागिना होतो म्हणजे काय होतं? सोन्याला माहित असतं का दागिना झाले? आपण आपल्या मापाने एक एक गोष्ट मोजतो. जसं त्या मांडुक्य कारिकाच्या ज्यांनी अजातवाद प्रस्थापित केला त्यांच्या कारिकातच आलात शांती नावाचं एक प्रकरण आणि त्यात त्यांनी उपमा दिली आहे की आपण अंधारामध्ये
एखादी उदबत्ती घेतली आणि ती अशी फिरवली तर वर्तुळ दिसतं, किंवा एखादा टेंबा घेतला आणि एका वेगाने फिरवला तर वर्तुळ दिसतं. आता चेंब्याचा जो व्यास आहे किंवा उदबत्तीचा जो व्यास आहे तो एखाद्या दोरीचा असतो. टेंब्याचा व्यास 1-2 इंचाचा असेल, 4 इंचाचा असेल, आणि तुम्हाला वर्तुळ दिसतं 4-6 फुटाचं. आता 4-6 फुटाचं वर्तुळ दिसतं अखंड, ज्याच्यामुळे दिसतं तो व्यास 4 इंचाचा आहे. आता 4 फुटाचं वर्तुळ आहे कुठून? तुमच्या पाहण्याच्या दृष्टीतला तो दोष आहे की एका विशिष्ट मर्यादेतच तुम्हाला दृष्टीचं सामर्थ्य आहे. म्हणून एका चार्ल्स युजेन गाय या नावाच्या विज्ञानशास्त्रातल्या एका मुख्य माणसाने एक सिद्धांत मांडला आहे, फिनॉमिनन चेंजेस विथ द स्केल ऑफ ऑब्झर्वेशन. की निरीक्षणमान बदललं की घटना बदलते. आणि हे जसं घटनेपासून आहे तसं माणसाच्या मनोवृत्तीपर्यंतही, की मनोवृत्ती बदलली की तीच घटना वेगळी दिसते, दृष्टी बदलली की तीच घटना वेगळी दिसते, घटना मोजण्याचं माप बदललं की तीच घटना वेगळी दिसते. आता वेगळी दिसते म्हणून वेगळी असते का? ब्रह्माचा विचार आपण जेव्हा करतो तेव्हा असण्याचा विचार करतो, दिसण्याचा विचार जेव्हा करतो तेव्हा निरळ्या पातळीवर निरळ्या गोष्टी कळतात. आणि म्हणून या सगळ्याची संगती लावण्याकरता आपल्या तत्वज्ञानामध्ये पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभासिक सत्ता अशा 3 सत्ता अद्वैत वेदांतांनी मांडली गेलेली आहेत. समजावं म्हणून एक उदाहरण सांगतो, समजावं म्हणून, तुलना म्हणून नाही. आपण व्यवहारामध्ये कार्बन हे एक मूल तत्व मानतो. आज त्या कार्बनचं काय झालं हा प्रश्न निघाला, पण जोपर्यंत ॲटम हा अंतिम आहे असं वाटत होतं तेव्हा कार्बन हे एलिमेंट होतं, मूलतत्व होतं. आता ते इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन काही झाले, त्या आता नवीन अलीकडच्या संशोधनामध्ये त्यातही क्वार्क नावाचं आणखीन काही भानगड असते. असं जितकं खोल जावं ते बदलतं. आता आपण सध्या इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन कोणते थांबू. ज्याला तुम्ही कार्बन म्हणता ते काय आहे? शेवटी इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन यांच्यामध्ये एक विशिष्ट संख्या एकत्र झालेली आहे. आपल्याला ही जी सगळी 92, 98, 102 काही जी एलिमेंट्स आहेत ज्याला आपण मूलतत्व म्हणत होतो आतापर्यंत, आणि अजूनही एलिमेंटच शब्द वापरतात. जरी इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन शोध झाला तर यांचं एलिमेंट पण काही गेले नाही, जे आता अस्तित्वात राहिलं नाही. पण त्यामुळे आपला व्यवहार चुकला असंही आपण मानित नाही. हे जे मूलतत्वातले 3 घटक आहेत, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, यांच्या संख्येत कुणी अधिक झालं की मूलतत्वामध्ये अंतर पडतं. एका मूलतत्वाचं दुसरं मूलतत्व होतं, फक्त संख्येच्या पालटाने. मी आपल्याला बरोबर सांगतो की नाही मला सांगता येणार नाही, कारण आपल्यामध्ये रसायनशास्त्राचे, पदार्थ विज्ञानशास्त्राचे लोक विज्ञान असणे शक्य आहे, मी त्यातला कुणी नाही. पण ऐक्यू माहिती आहे, बहुधा बिनचूक असेल असा विश्वास आहे. पण आपल्याला मतलब अशी कर्तव्य, ते असं म्हणतात की तो हायड्रोजन जो आहे त्यात एकच प्रोटॉन आहे, तो त्या सूर्याच्या अत्यंत उष्णतेने फुटतो. सगळी भाषा ऐकून घ्या. हायड्रोजन फुटतो आणि त्याचा हिलियम होतो. ते हिलियम मध्ये अणू जास्त आहेत, 2 प्रोटॉन, 2 न्यूट्रॉन आणि 2 इलेक्ट्रॉन. आता एका प्रोटॉनचे फुटल्यानंतर कमी व्हायला पाहिजे, अर्धा व्हायला पाहिजे, पाव व्हायला पाहिजे, पाऊण व्हायला पाहिजे का 4 व्हायला पाहिजे. पण आपण म्हणतो की त्या सूर्याच्या उष्णतेने फुटतो आणि 4 होतात. तिथे कुणी त्या सायन्सला विचारत नाही, फुटतो शब्द का वापरता. जुडतो म्हणा, फुटतो कसा? फुटला तर लहान व्हायला पाहिजे, हा मोठा होतो. मी काय सांगतो आपल्याला, विज्ञानाला प्रश्न कुणी विचारित नाही. वेकुलता एक वेदांत एवढाच विषय राहिला की कुणी त्याला प्रश्न विचारा. तुम्ही भाषा का एलिमेंट का म्हणता, तर सोडून द्या ना एलिमेंट म्हणणं. फुटतो म्हणू नका, जुडतो म्हणा ना. नाही, फुटतोच म्हणतात. तेव्हा आता एक गोष्ट विचारात घ्या, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन ही जी मूल घटक द्रव्ये आहेत ही सगळ्या एलिमेंटमध्ये तीच आहेत, फक्त त्यांच्या संख्येत पालट होतो. मी आता व्यवहाराच्या मापाने जर आपल्याला असं म्हटलं की पसाभर म्हणजे वाळू आणि पोतभर म्हणजे मीठ,
आपण मला ठाण्याला पाठवाल की नाही, क्या काय वेळेपण आहे. पण इथे मात्र एक म्हणजे हायड्रोजन, 6 म्हणजे कार्बन, 16 म्हणजे ऑक्सिजन, आणि असं चाललं वाढत. त्या सोन्यामध्ये किती 200, तो तर युरेनियम सापडला त्यामध्ये आणखीन काही थोडी जास्त आहे. तांब्यात असेच काही, ते लोखंडात असेच काही, म्हणजे फक्त बदल संख्येचा आहे. आणि या संख्येच्या बदलामध्ये गुणधर्म किती बदलले, इकडचं तिकडे झालं. म्हणजे औषध हेही त्याच आश्रयाने राहतं, विष हे त्याच्याच आश्रयाने राहतं, अन्न हेही त्याच्याच आश्रयाने राहतं. सगळे इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉनच. औषधही तेच, अन्नही तेच, विषही तेच. आता आपण उलट्या जाऊन विचारू, इलेक्ट्रॉनला विचारू, बाबा तू अन्न आहेस का, पण म्हणजे काय बोलता तुम्ही. नाही, तू बोलला तर आपण त्याला विचारू शकलो तर, पण कल्पना करायला काही हरकत नाही. आपल्याला देवाने ते सामर्थ्य दिलंय कल्पना करण्याचं. ते समजा आपण प्रोटॉनला विचारलं की तू औषध आहेस का, तू काय बोलता तुम्ही. विष आहेस का, मला माहित नाही. अन्न झालंयस का, ते मला माहित नाही. माझं प्रोटॉन पण जे आहे ते कायम आहे. मी अन्नात तू म्हणतो विष प्रोटॉनच आहे, विषात तू म्हणतोस तर प्रोटॉनच आहे, औषधात तू म्हणतोस तो प्रोटॉनच आहे. आणि ज्या शरीराच्या चांगुलपणा करता तुम्ही हे सगळे फरक करता, ते शरीरही शेवटी माझ्याच घटकांनी बनलंय, माझ्याशिवाय ते दुसरं कोणी नाही. म्हणजे माझं शरीरही प्रोटॉनच, मी खातो तेही प्रोटॉनच, मला वागतं तेही प्रोटॉनच. आता अशी भाषा वापरली तर वेडा म्हणतील की नाही लोक. व्यवहारात काय होतं, एक वस्तू कडू लागते, एक वस्तू गोड लागते. कडू गोड लागते ती प्रोटॉनच, जीभ ती प्रोटॉनच, आणि या संवेदनाच्या मेंदूतल्या केंद्रापर्यंत जाऊन पोचतात आणि निर्णय घेतात ते प्रोटॉनच आहे. ती मधली वाहक नळी जी आहे ती प्रोटॉन नळी नाही, तो घन आहे, ते प्रोटॉनच आहे. जे ज्ञानतंतू आहे तो घन आहे, तो एक प्रोटॉनच आहे. काय प्रकरण आहे. आता प्रोटॉनचं हिलियम झालं, हिलियमचं कार्बन झालं, कार्बनचं ऑक्सिजन झालं, आणि अशी एलिमेंटची संख्या वाढत गेली. त्या एलिमेंटच्या संख्येतून पुन्हा त्यांची संयोग निर्माण झाली, मिश्रण निर्माण झाली, त्यातून आणखीन काहीतरी निर्माण झालं. हे सगळं जे निर्माण झालं, याला जर विचारलं तुझी इच्छा होती का, तू म्हणणार नसलंस तर म्हण माझी इच्छा काही नव्हती. हे आगा झाजे झालेचे नाही त्याची वार्ता पुसशी काही. पण एकदा सृष्टी झाली असं गृहीत धरलं की प्रत्येक कार्याच्या मागे जे कारण असतं त्याच्यामध्ये जर सुसंगती असली तर चेतनता असते. ही चेतनता ब्रह्माशिवाय दुसऱ्या कोणाचीही नाही, आणि म्हणून चेतन ब्रह्म या सगळ्याच्या मागे कारण आहे. असं म्हणताना ब्रह्माची व्याख्याच ब्रह्मसूत्रांनी जन्माद्यस्य यतःशी केली. ही ब्रह्म म्हणजे काय, ज्याच्यामध्ये सृष्टीचा जन्म झाला, ज्याच्या आश्रयाने सृष्टी नांदते, आणि उद्या जेव्हा प्रलय होणार आहे तेव्हा प्रलय त्या सृष्टी ज्याच्यात विलीन होणार आहे, नष्ट नाही, विलीन. उत्पत्ती नाही, प्रगटीकरण. तेव्हा प्रगटीकरण आणि लय हे ज्याच्या आश्रयाने होतात, आणि मधला जो स्थितीचा भाग आहे अर्थात त्या दोन्हीच्या मध्ये थोडा राहणारच, तोही ब्रह्माचाच भाग आहे. म्हणून उत्पत्ती स्थिती लय हे ज्याच्या आश्रयाने होतात त्याला ब्रह्म म्हणतात. आता मग त्या ब्रह्माला कंटाळा आला, आपण समजून देण्याकरता केलेली गोष्ट. ब्रह्माला काहीतरी प्रगट व्हावं असं वाटलं, समजून देण्याकरता केलेली गोष्ट. म्हणून ही अवस्था भेदाने केलेली वर्णनं आहेत. एकोहम बहुश्याम प्रजायेय, हा ब्रह्माचा एक अवस्था भेद आपण सृष्टी उत्पत्ती गृहीत धरून मानला आहे. मग त्याच्या मागे काहीतरी इच्छा असली पाहिजे असं म्हटलं आहे. कारण शेवटी माझ्यावरून ओळखायचं, मला काहीतरी इच्छा असल्याशिवाय कृती होत नाही. जर कृती झाली आहे तर भगवंताला इच्छा असलीच पाहिजे, हो म्हणा. कारण नासदीय सूक्तांनी कामस्तदग्रे समवर्तदादी मनसोरेत प्रथम यदासीत असं जे सांगितलंय ते कामाच्या स्वरूपातच सांगितलंय की काम म्हणजे इच्छा. तेव्हा हे आपण आपल्या सोयीकरता समजुती करता गृहीत धरलेलं आहे. आणि यामध्ये ब्रह्मच सृष्टी झाली म्हणजे त्यात एक आणखीन एक तार्किक वादही आहे आणि सांप्रदायिक वादही आहेत. अद्वैत वेदांतीय जो आहे तो ब्रह्माला उपादान कारण निमित्त कारण दोन्ही मानतो, आणि तदितर जे वेदांती आहेत ते ब्रह्माला फक्त निमित्त कारण म्हणतात, उपादान कारण मानित नाहीत. त्यांचं उपादान कारण प्रकृती असते, भूत असतात, आणखी मग पुष्कळ गोष्टी आहेत. तेव्हा हे वाद आहेत, हे सुद्धा कसे आहेत, हे अवस्था भेदाने समजावून घ्यायचे आहेत.
त्या त्या अवस्थेत समजून घ्यायचं आहे जसं, आणि त्या अवस्थेपुरतं ते खरंच आहे. 100 वर्षापूर्वी सामान्यतः ज्या केमिकल ऍक्शन्स अँड रिॲक्शन्स त्या त्या मूलतत्वाच्या लिहिल्या गेल्या, त्यात ऍटमचा शोध लागल्यानंतर, ऍटॉमिक स्ट्रक्चरचा शोध लागल्यानंतर काय अंतर पडलं का? ऍटॉमिक स्ट्रक्चर माहित नव्हतं तेव्हा शोधून काढलेल्या विज्ञानातल्या रासायनिक प्रक्रिया आणि ऍटॉमिक स्ट्रक्चर सापडल्यानंतर विज्ञानामधल्या रासायनिक प्रक्रियात फरक पडला का? नाही, त्या तशाच काय माहित. ऍटॉमिक स्ट्रक्चरने काय केलं? फक्त एक पहिलं पान चिकटलं केमिस्ट्रीच्या पुस्तकाला, पुढचं तसंच राहिलं. तेव्हा तुम्ही द्वैत वेदांतातून अद्वैत वेदांताकडे जरी गेलात तरी जोपर्यंत व्यवहाराच्या पातळीवर आहात तोपर्यंत अद्वैत वेदांताचा काही संबंध नाही, ते केमिकल रिॲक्शन तशाच राहायच्या. म्हणून समजून देण्याकरता जो विषय घेतला आहे त्याची आपण आत्ता आहे इथून चर्चा करण्याचा काही लाभ नाही. ईश्वरा इच्छा झालीच कशी हा प्रश्न विचारायला तसा अर्थ काही नाही, कारण आपण कशी झाली हे आम्हाला कळलं नाही. जी झाली असेल तर तिचे परिणाम भोगावे लागणार नाही. म्हणून हा जो विषय आहे हा समजून देण्याकरता स्वीकारलेला विषय आहे. तत्वज्ञान म्हणून तत्वतः स्वीकारलेलं नाही. शंकराचार्यांच्या म्हणजे दैत्यापासून सुरुवात करीत करीत शंकराचार्यांच्या मायावादापर्यंत आलं आणि मायावादातून पुढे जे पाऊल पडलं ते अजातवादात पडलं. हे जगा जे झालेच नाही, झालंच काही नाही. तर झालंच काही नाही असेल तर तुम्ही गृहीत धरलं की पहिल्यांदा इच्छा कुठून झाली नाही, झालं असं गृहीत धरलं ते इच्छा आहे, झालं गृहीतच झालं नाही ते इच्छेचा आहे प्रश्न. धृतराष्ट्र अंध तो राज्यावर कसा बसला? पांडूच्या मुलांच्या नावे जग का चालले नाही? दुर्योधन मोठा की युधिष्ठिर? तत्कालीन पद्धतीचे राज्याधिकार कोणाकडे? आपल्याकडे शास्त्राच्या नियमाप्रमाणे जे अपंग आहेत त्यांना इस्टेटीमध्ये, आजच्या भाषेत बोलायचं तर संपत्तीमध्ये पोटगीचा हक्क आहे, वाटणीचा नाही. आणि जे अपंग आहेत यात आंधळे, पांगळे, लुळे, बहिरे या सगळ्यांचा समावेश होतो. त्यांचा पोटगीवर अधिकार आहे पण वाटणीत अधिकार नाही. युधिष्ठिरा अंध असल्यामुळे त्याला वाटणी मिळाली नाही राज्याची, म्हणून तो राज्यावर बसू शकला नाही. धृतराष्ट्र आंधळ असल्यामुळे राज्यावर बसू शकला नाही. ही जरा सर्वनाम विशेष नामं थोडी समजून घ्या, माझा घोटाळा होतो फार नेहमीच. आता तो कसा दुरुस्त करावा मला काही कळत नाही पण होतो खरा. एका सभेमध्ये तर असं बोलताना कर्ण ठार झाला म्हणजे मी अर्जुन ठार झाला म्हणालो होत असं. पण आपण सगळे विचक्षण आहात तेव्हा तेवढं गाळून घ्याल याबद्दल मला शंका नाही. तेव्हा युधिष्ठिर राज्यावर बसला शकला नाही, राज्य त्याच्या वाट्याला आलं नाही, ते पंडूच्या वाट्याला गेलं. पंडू अल्पवयीन वारला तेव्हा पांडव फारच लहान होते, ते त्याच्या आश्रयाला आले. म्हणून दुर्योधन धृतराष्ट्र जो आहे हा निमित्ताला पुढे आहे, कोणीतरी पाहिजे. मग विदुर सगळं काम बघतो, भीष्म सल्लागार करतात आणि हा मध्ये राहतो. पुढे दुर्योधन जेव्हा मोठा झाला तेव्हा त्याच्या मनामध्ये ही असूया उत्पन्न झाली. ती धृतराष्ट्रा मनातही होतीच, कारण दुर्योधनाच्या निमित्तानं त्याने प्रश्न विचारला की माझ्या मुलाला तरी राज्य मिळेल का हो, असा प्रश्न विचारला. दुर्योधन हा मोठा अशुभी जन्माला आलेला आहे. त्याची आई गांधारी सांगते याचा त्याग करा, याला पुत्रमोह सुटत नाही, तेव्हापासून त्याला सांभाळा. आता तो जसा मोठा झाला तर त्याच्या मनात आलं की खरं म्हणजे माझा बाप वयानं मोठा, पंडूचा थोरला भाऊ, मला राज्याचा वाटा पाहिजे. राज्याचा वाटा म्हणजे राज्यच पाहिजे, खरं म्हणजे वाटा नाहीच, राज्यच पाहिजे. पण तो माझा बाप आंधळा असल्यामुळे मला मिळालं नाही. बाप आंधळा होता, मी कुठं आंधळा आहे? पण नियम असा आहे की वाटणी पुन्हा पुन्हा होत नाही, एकदाच होते. म्हणजे मागे चालतं. आपण अशी कल्पना करू की दोन भाऊ आहेत, त्यांची वाटणी झाली, ती अर्धी अर्धी झाली. पुढे एका भावाला 3 मुलं झाली आणि एका भावाला एकच मुलगा होतं. आता त्या 3 मुलांनी पुन्हा आज्याच्या संपत्तीत वाटणी सारखे मागायची का? नाही. जे वाट्याला त्यातच तो तुझ्या बापाच्या वाटण्यात जर पोटगी आली तर तुझ्या वाट्याला पोटगी येणार आणि ती सुद्धा 100 वाटली जाईल. आता 100 आहेत, पण याला याचा अहंकार गप्प बसू देत नाही आणि धृतराष्ट्राचं मन त्याला अनुकूल आहे. तो अनेक वेळा महाभारतात म्हणतो की तू म्हणतोस ते मलाही वाटतं रे, पण काय करावं मी बोलू शकत नाही.
म्हणून ती आणि यासाठी गांधारी सभेत येऊन सांगते की राज्यंतु पांडोः इदम अप्रदृश्यम तस्याद्य पुत्रा प्रभवन्ति नान्ये राज्यं तदैतत् निखिलम पांडवानां पैतामहं पुत्र पौत्राधिगामी. हे सगळेच्या सगळं राज्य पांडवांचं आहे, तुम्ही वाटणी कसली करता असं गांधारी म्हणते. आता तिच्या साक्षीवर विश्वास ठेवायला तर काही हरकत नाही. ती दुर्योधनाची जन्मदाती आई आहे, पण अतिशय न्यायी आहे, अत्यंत प्रामाणिक आहे, मोठी पतिव्रता आहे. दुर्योधन आपली आई फार पतिव्रता आहे, तिनं आशीर्वाद दिला तर आपलं कल्याण होईल, विजय मिळेल. म्हणून तो प्रत्येक वेळा युद्ध सुरू झाल्यापासून किंवा त्याच्या आधीपासून जयमंबा ब्रवी तुम्ही, जयमंबा ब्रवी तुम्ही अशी प्रार्थना करायची की हे अंबा, हे आई, मला विजय होईल असा आशीर्वाद दे. ती चुकून तुझा विजय होईल म्हणाली नाही. ती म्हणली येतो धर्मस्ततो जया, जिकडे धर्म तिकडे जय. तुझा जय होईल असं आई म्हणाली नाही. जन्मदाती आई तुझा जय होईल असं म्हणाली नाही. आता या माऊलीच्या हृदयाचा आणि प्रामाणिकपणाचा काही विचार करणार की नाही आपण? आज आपण यांचा हक्क होता की नाही, त्यांचा हक्क होता ना, कसं करता म्हणायचं? महाभारतात असं आहे स्वच्छ. हा, हे नसलं तर मी माफी मागायला तयार आहे. तुम्ही परवा आपल्याला सांगितलं दुर्योधन मोठा की युधिष्ठिर मोठा? युधिष्ठिर मोठा. दुर्योधना वयाने भीमाच्या बरोबरीचा आहे, युधिष्ठिर त्याच्या आधी झालाय. त्यातही कसं आहे, कुठं गमतीचा मत्सर आहे. कुंती धाकटी आहे, तिचं लग्न उशिरा झालं. गांधारी मोठी आहे, तिचं लग्न आधी झालंय. कुंतीला मुलं झाली, गांधारीला झालं नाही, त्याला ती गौरव होती. जन्म झाला युधिष्ठिराचा, हे तिच्या कानावर आलं तेव्हा तिला वाटलं मी मोठी असून मागासले आणि म्हणून तुम्ही आपल्या पोटावर धोंडा मारून घेतला. त्यात एक पेशी जन्माला झाली. म्हणजे व्यासाने त्याचं म्हणजे क्लोन तेव्हापासून आहे असं समजायला हरकत नाही. व्यासाने त्याचे तुकडे करून त्यातून जन्माला ते कुंभ वगैरे ठेवले काही आणि त्यातून ते जन्माला आलं. तो ती डाली, हे आजचा विषय समजायचं कारण नाही, तिला दुर्योधनी म्हणायला हरकत नाही. म्हणजे डाली ह्या नावावरून जो क्लोनला महत्व असेल तर आजची ही जी प्रक्रिया आहे तिला दुर्योधनी म्हणायला मुळीच हरकत नाही. तिथून सुरुवात झाली ती. आणि न जाणो त्या प्रक्रियेतून दुर्योधनच जन्माला आली, तसे यांच्या ह्या जनुकाच्या खेळातून दुसरं काय होणार आहे कोण आठवक. म्हणून ते माणसावर तरी प्रयोग करू नये असं कोणीतरी शास्त्रांनी सांगितलंय. आता शास्त्रज्ञ ऐकतात की नाही कोण आठवक, पण त्यांचाही अहंकार आहेच पुन्हा. तेव्हा दुर्योधन नंतर जन्माला आला, तो भीमाच्या बरोबरीचा आहे वयाने, म्हणजे निदान 2 वर्षांनी तरी युधिष्ठिर त्याच्यापेक्षा वडील आहे. स्त्री पुरोहित समाजात मूळ धरू लागलेली चळवळ, इष्टानिष्टता, पुरुष अशुद्ध उच्चार, भावशून्यता केवळ पुरुष म्हणून मान्य करावे का बघेल. पहिली गोष्ट, उच्चार शुद्ध झाले पाहिजे. उच्चार शुद्ध होत नसतील तर शुद्ध उच्चाराची ज्यांची शक्यता आहे त्यांना आणलं पाहिजे. नाही तर भागून कशावर घेता येते, त्याला काय करणार? भागून घेणं देणार. आपण नियम विचारित असाल तर शुद्ध उच्चारण ज्यांचं आहे त्यांनाच बोलवलं पाहिजे. आणि असं शुद्ध उच्चारण ज्यांचं आहे त्यांना जर बोलवीत आपण नियमाने राहिलो आणि आहे त्याच्यावर भागवलं नाही तर कदाचित शुद्ध उच्चाराची परंपरा निर्माण होण्याची शक्यता आहे. आता स्त्री पुरोहित समाजात मूळ धरू लागले आहे. हो, मूळ धरू लागले आहे. सगळाच विध्वंस होण्यापेक्षा हेही बरं असं म्हणायचं. पण हे कसं बरं? आगतिकपणाने बरं, दुसरं काही उपलब्ध नाही म्हणून बरं. आपल्याकडे एक अधिकार भेदाचा भाव आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या मोठेपणाविषयी आपण शंका घेणार नाही असं गृहीत धरून मी एक ज्ञानेश्वर महाराजांची उभी आपल्याला सांगतो. त्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांची विभागणी करताना, वैश्य शूद्र यांची विभागणी करताना ज्ञानेश्वर महाराजांनी एके ठिकाणी द्विज षटकर्मे करी शूद्र तयाते नमस्कारी दोघाही सरोवरी निपजे यागू असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. की ब्राह्मण षटकर्म करतो आणि शूद्र त्याला नुसता नमस्कार करतो, यज्ञाचं फळ दोघांनाही सारखंच मिळतं. आता शूद्राला सगळ्या कटकटीतून त्याचा व्यवसाय लक्षात घेऊन मुक्त केला असा याचा अर्थ आहे की नाही? आता तो जो भांडायला त्यानं करायचं मी का करायचं नाही, तर कर बाबा. स्वस्तात मिळत असताना महागात का जातो? सोप्यात होत असताना अवघडात का शिरतोस? याला उत्तर काही नाही, केवळ अहंकार, एवढंच त्याचं उत्तर आहे. तेव्हा आपल्याकडे एक नियम असा आहे
की वेद हा जो आहे हा एका विशिष्ट शरीरालाच धारण करण्याच्या योग्यचा आहे आणि हा सगळ्यांना धारण करता येत नाही, म्हणून महाभारताची रचना झाली असं आपल्याकडे वर्णन आहे. स्त्री शूद्र द्विजबंधूनाम त्रयीन श्रुतिगोचरा इति भारतमाख्यानं कृपया मुनिना कृतम. की स्त्री शूद्र आणि द्विजबंधू म्हणजे आडनावाचे ब्राह्मण, आडनावाचे द्विज, ज्यांचा आचार विचार ब्राह्मणासारखा द्विजासारखा नाही, फक्त कुळात जन्माला आले चुकून, त्यांनाही वेदाचा अधिकार नाही असं आपली परंपरा सांगते. तेव्हा वेदाचा अधिकार प्राप्त होण्यापूर्वी आधी आचार संपन्न द्विज असला पाहिजे, मग वेदाचा अधिकार प्राप्त होतो. आणि मग अशा आचार संपन्न द्विजांनी पौरोहित्य केलं पाहिजे. आता यातलं काही चुरलं नाही, जे चाललंय ते ठीक आहे बरं म्हणायचं, इष्ट नव्हे, अनिष्ट म्हणायची सोय नाही. ईद मोहरम कार्यक्रम चित्रे वृत्तपत्रात सुंदर. उलट कृष्णाष्टमी गणेशोत्सव इत्यादी कार्यक्रमांची छायाचित्रे गोंधळाची गर्दीची का? उपाय. आता हे आपणच आपल्या हातावर पायावर धोंडा पडून घेत असेल तर उपाय विचारण्याचं काय, कोणाला विचारांना? आपल्या तिथे चालू आहे, आपण त्यात किती शिस्तीनं वागतो. समजा मी कित्येक दिवस असं पाहतोय की मशीद जितकी स्वच्छ असते, चर्च जितकं स्वच्छ असतं तितकं मंदिर स्वच्छ नसतं. त्याचं एक महत्वाचं कारण आहे, त्यांची घरं जितकी स्वच्छ असतात त्याच्यापेक्षा आपली घरं जास्त स्वच्छ असतात. तेव्हा आपण घरी स्वच्छता बाळगली, त्यांनी फक्त स्वच्छता मंदिरापुरती ठेवली. आपण घरात अनुशासन पाळतो, त्यांनी फक्त मंदिरापुरतं अनुशासन पाळलं. आता हे दोन्ही एकत्र आलं तर फारच चांगलं, पण जर दोन्ही एकत्र येत नसेल तर सार्वजनिक पेक्षा आपल्या व्यक्तीमध्ये जर अनुशासन पूर्णपणे बिंबलं तर शेवटी व्यक्तीचा समाज होतो. आपल्याकडेच आपण अनुशासन पूर्ण बिंबलेलं नाही, यात काय बिघडतं, त्यात काय होतं, याने काय होतं, त्याने काय होतं, असं आपणच म्हणत राहतो आपल्या जागी. एकदा काळ मी मनगट धरून विचारलं होतं, एकदा कशात बिघडते तुला मान्य आहे, कधी बिघडतं हे मान्य आहे का? मग कशात बिघडतं, किती बिघडतं याचा विचार करू. बिघडतं हेच अनुशासन आपणच मोडतो आणि मग अनुशासन मोडल्याचा आपणच व्यवहार करतो. बारीक सारीक गोष्टी धर्मशास्त्राचे जे नियम आहेत ती इमानदारीने आपण आपल्या घरी धर्मशास्त्राचे विधी करीत असताना पाळतो का? त्याने आपल्या मनाशी विचार करावा. ती जर पाळत नसलात तर घरी जी बेशिस्त लागली आहे ती सार्वजनिक सेवेत प्रगट होणारच. मुसलमान त्यांच्या धर्मासंबंधी किंवा ख्रिश्चन त्यांच्या धर्मासंबंधी जे नियम आहेत ते घरात काय किंवा बाहेर काय कधीही मोडत नाही. कोरोनाला मान दिला पाहिजे म्हणजे कोरोनाला मान दिलाच पाहिजे. आपण आमचा बुद्धिवादी विचारतो ते वेदापिदात जे काही लिहिले ना, म्हणजे तो वेदापिदात म्हणणार आणि हा म्हणणार कुराण शरीफ. आणि चित्राकरता अपरिहार्य म्हणून कुराणाची पानं वेगळी घडली तरी फाडणं म्हणून कोणीतरी म्हणणार आणि हा दंगा करणार. त्यासाठी वेदाला शिव्या घातल्यानंतर तुम्ही दंगा केलं, तुम्हाला कधी आठवतंय? आता शिस्त कशी राहील? आपणच शिव्या खायची सवय लावून ठेवलेली, आम्ही सहिष्णू. हे सगळे बुद्धिवादी धृतराष्ट्राचे वंशज आहेत. तो धृतराष्ट्राचा पांडवांना जाता येतात, तुम्ही सज्जन, माझा मुलगा वाईट आहे हो, प्रामाणिकपणे पाळायला लागू, तेव्हा त्याचा परिणाम सार्वजनिक स्वरूपात दिसेल आणि मग हा जो प्रश्न निर्माण होतो हा होणार नाही. माणसे देवधर्माला देवाप्रित्यर्थ खूप खर्च करतात. आध्यात्मिक प्रगतीसाठी त्याचा उपयोग शून्य. देवाप्रित्यर्थ जो खर्च करतो तो सगळा देखाव्याचा असतो, नवसाचा असतो, प्रतिष्ठेचा असतो. स्वतःच्या अध्यात्माची अंतःकरणाची उन्नती झाली पाहिजे, मनबुद्धीची शुद्धता झाली पाहिजे, शरीरामध्ये सदाचरण मुरलं पाहिजे, हा विचार सुद्धा कोणाच्या डोक्यात नसतो. असलं तर एवढंच असतं की अगदी आपण हे एवढं केलं, आता बाकी मोकळा झाला. त्या शिवमंत्रामध्ये प्रातःकाले शिवनदृष्टा निशिपापम विनश्यती आजन्म कृतम आध्यान्नी सायान्ने सप्तजन्मनी. की सकाळी उठून शिवाचं दर्शन घेतलं की रात्री केलेलं पाप नाहीच होत. मध्य शिवाचं दर्शन घेतलं की या जन्मातलं पाप होतं आणि संध्याकाळी घेतलं की 7 जन्माचं पाप मोकळं होतं. म्हणजे पुढचे 6 जन्म पाप करायला मोकळा झाला की नाही.
एकदा दर्शन घेतलं म्हणजे. आणि या भरवशावर माणसं वागतात की एकदा शिवाचं दर्शन घेतलं की मोकळा, एकदा हे सत्कृत्य केलं की मोकळा, मागचं काही लागत नाही. याच्या इतकं खोटं जगाच्या पाठीवर काही नाही. तीर्थांचं महात्म्य मला माहितीये, ते खरंही आहे, पण केव्हा खरं? तर तीर्थ महात्म्यातच असं विवरण आहे, अन्यक्षेत्रे कृतम पापम पुण्यक्षेत्रे विनश्यती, पुण्यक्षेत्रे कृतम पापम वज्रलेपो भविष्यती. की इतर ठिकाणी तुम्ही पाप केलं आणि मुक्ती करता तीर्थक्षेत्रात आलात तर ते नाहीसं होतं. तिथेच बसून केलं तर, किंवा तीर्थक्षेत्रातलं स्थान म्हणजे कुणी इन्सुलिनचं इंजेक्शन समजलं तर, की इन्सुलिन इंजेक्शन घ्या, बासुंदीवर ताव मारा, तो इन्सुलिन इंजेक्शन. अरे डोस वाढत जातो. इन्सुलिनचं इंजेक्शन घेतल्यानंतर अपथ्य होणार याची काळजी घेतली पाहिजे, मग इन्सुलिन तुला वाचवी. तेव्हा निदान तीर्थक्षेत्रात जाऊन आल्यानंतर पाप नाही झाल्यानंतर पुन्हा नवीन पाप करणार नाही एवढी तर कल्पना केली पाहिजे. कोण करतो? तुम्ही तर आता मोकळा झालो, पुन्हा नव्या देवाने करायला काय हरकत नाही. ही वृत्ती जी या अर्थवादाचा विचार न करता, फलश्रुतीचा विचार न करता आलेली आहे, तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, चाल केलासी मोकळा बोल विठ्ठल वेळोवेळा. तुला मोकळा केला म्हणाय, बोल विठ्ठल विठ्ठल म्हण, कसाही वाग काही कर चालेल, विठ्ठल विठ्ठल म्हण म्हणजे झालं. आता आम्हाला बरं झालं, दारू पिताना विठ्ठल विठ्ठल, आणखीन काही आता सगळ्याच गोष्टी काही जाहीर बोलायच्या नसतात, काही करताना विठ्ठल विठ्ठल. जो विठ्ठल विठ्ठल करीत नाही त्याला तुकाराम महाराजांनी सांगितलंय, तो विठ्ठल विठ्ठल करायला लागला, त्याला त्याची थोडी गोडी लागली, असं आढळल्याबरोबर तुकाराम महाराज लगेच म्हणणार, जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेने पथ्ये सांभाळावी. मग महाराज मगाशी काय बोला तुम्ही? तुमच्या बोलण्यात बोललं नाही. हे बोलण्यात बोललं नाही असं जो तुकाराम महाराज विचारतो, त्यानं आपल्या आईलाच विचारावं, तिच्या बोलण्यात बोलणं असतं का ते? ती वेगवेगळे सांगते. बहुधा आपल्या मुलाशी आई कधीही खरं बोलत नाही, नेहमी थापा मारीत असते. लेकरू खाऊ मागतं, हे म्हणतं संपलं. का? तिला माहिती आता याला खाऊ द्या, त्याचं पोटभर राहणार नाही. आता मी तुझं पोट बिघडेल म्हणून तुला देत नाही असं म्हटलं तर कोणत्या लेकराला पटतं ते तरी सांगा. ते वार पडत नाही. मग काय म्हणतात? संपलं. आता खोटं आहे की नाही? आमचे दादा एक गोष्ट सांगत असत. एक तरुण लहान अनाथ होता, आईने कष्ट करून त्याला लहानचा मोठा केला, पुढे कुठे त्याला पाठवलं शिक्षणाला. तो शिक्षण बिक्षण कोणत्या आश्रमात राहून त्याला केला मला माहित नाही. शिक्षण घेऊन परत आला 15-20 वर्षानंतर. आईचा केव्हा तरी पत्रव्यवहार होत असे, पण तो प्रत्यक्ष येऊ शकला नाही, जाऊ शकले नाही. नंतर त्याचं पत्र आलं की मी येणार आहे, 4 दिवस राहणार आहे आणि मग पुन्हा परत जाईन, मला अशी नोकरी वगैरे लागली. ती म्हणे येते आईनं आपलं घर बी कोकणात चांगलं करून ठेवलं. हे आले चिरंजीव. आईनं सगळं मोठ्या आता इतक्या वर्षांनी लेकरू भेटले, एकुलते, त्याला कष्टाच्या झाडाची काढं करून वाढवला. आईनं मोठ्या प्रेमानं त्याचं सगळं केलं. ते हा काय म्हणाला, आई मी मागे विहिरीच्या ओट्यावर झोपणार आहे. बरं झोप. ही विहिरीच्या ओट्यावर झोपली आणि सकाळी उठून आई पुढे उभे राहिले, मी चाललो म्हणाले. ना अरे काय झालं, तू काल आलास, 8 दिवस राहणार म्हणाला होतास, आत्ता झोपलास आणि सकाळी उठून विहिरीच्या ओट्यावरनं परत आलास आणि नाही काय म्हणतोस? म्हणजे तू मला सांगितलं होतंस त्या विहिरीत भूत आहे, तिकडे जाऊ नको. काल अमावस्या होती, मी रात्रभर त्या विहिरीच्या ओट्यावर झोपलो होतो, एकही भूत मला दिसलं नाही. ती आई होती शहाणी. ती म्हणली तुला मी केव्हा सांगितलं? मी 5 वर्षाचा होतो म्हणलं. विहिरीत भूत आहे हे तुला सांगितलं ते मी 5 वर्षाचा होतो. ती आई उठली, तिचा कान पिळला म्हणजे मेल्या. वयानं मोठा झालास, अक्कल काही तुला आली नाही. त्या 5 वर्षाच्या वयात तिथं भूत आहे असं तुला सांगितलं नसतं तर शिकायला कोण तुझं भूत गेलं असतं? चाल केलासी मोकळा बोल विठ्ठल वेळोवेळा, जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेने पथ्ये सांभाळावी. आणि याच्यावर ज्यांना भजनाविषयी नामस्मरणाविषयी आत्यंतिक आदर आहे, आत्यंतिक प्रेम आहे, सगळं आयुष्य ज्यांनी नामस्मरणाकरता आणि भजनाकरता वाहिलं आहे, त्या तुकाराम महाराजांना आम्ही काय म्हणायला लावलं? भजन ते ओंगळवाणे नरका जाणे चुकेना, नरका जाणे चुकेना, नरका जाणे चुकेना. भजनाला ओंगळवाणं म्हणायचा प्रसंग आम्ही तुकाराम महाराजांना. काय कर्तृत्व आहे यांचं? आता हे सगळे लक्षात ठेवून भजन करणार की नाही? देवळात जाण्याचं असं होतं. हे आपण सांभाळायचंय.
व्रतवैकल्यात काही चुकले तर त्याचे परिणाम काय संभवतात? व्रतवैकल्य कामनिक असेल तर त्याचे परिणाम संभवतात. जर निष्काम भावनेने केलं असेल तर काही बाधत नाही. आणि म्हणून समर्थांनी फार व्रतवैकल्याच्या नादी लागू नये यासाठी यथा सांगते कर्म काही घडेना, घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना असं स्वच्छ शब्दात सांगितलं की यथा सांग कर. कारण आम्ही भागवाभाग बी करणार. पूजा 16 मंत्र उपचारांनी होते. हा वस्त्रोपस्त्रार्थे अक्षतान समर्पयामी. आमचे दादा गमतीने सांगायचे नैवेद्यार्थी हलवयाचं दुकान समर्पयामी. अरे बरं, त्या वस्त्रोपस्त्रा करता वाटलेल्या अक्षता तरी खऱ्या अर्थाने अक्षता असतात का? ते तांदळाच्या कण्या असतात. एकदा काहीतरी भिजून ठेवलेलं असतं, ते रोज काढून काढून त्या तांदळाच्या कण्या होतात. त्यात अक्षताही नसतात. कारण अक्षता रोज व्हायच्या म्हणजे रोज तांदूळ निवडला पाहिजे. मुळात मोडलेला असता कामाने अखंड तांदूळ पाहिजे. मग तो भिजून तेवढ्यापुरता देवाला व्हायला पाहिजे. आता हे सासूबाईने केव्हा तरी धुंडलेले, सुनबाईने केव्हा तरी वापरलेले, काय होईल त्या पंचपाळ्यात त्याचं? तेव्हा व्रतवैकल्याच्या मागे कामनिक भावना असेल तर दोष होतोच. कामनिक भावना नसेल ऑनररी सर्व्हिस कशी केली तरी चालते. असं नवी रूढी प्रचलित करावीशी वाटल्यास त्याचा नवी आणि रूढी हा काय प्रकार आहे? नवी टू म्हणावं जे फॅशनचं मराठी नाव आहे. ते कितीदा बदलेल कसं बदलेल वाढ हो. मी एक गोष्ट वाचली पॅरिस मधली आहे की एक नवरा कुडप खाकोटला बांधून पळत पळत चालला होता. त्याचा मित्र वाटत भेटला. तुम्हाला थांबायला वेळ नाही पडतो. म्हणजे का? अरे म्हणजे बायकोचे कपडे घेऊन जातो. म्हणजे पळायला काय म्हणतो ना, घरी जाईपर्यंत फॅशन बदलली तर काय करू म्हणलं. सगळं पुढे वाया. नवी रूढी प्रस्थापित करता येत नाही, नवी टूम प्रस्थापित करता येते आणि क्वचित तिची रूढी होती. आता हे आणि यालाच लोक काळाप्रमाणे बदललं म्हणतात. मला आश्चर्य वाटतं की काळाप्रमाणे बदललं काय प्रकरण आहे. सामान्यतः माझ्या पिढीतले जे बाप आहेत ना ते सफाचट होते. आता त्यांची जी मुलं आहेत ना ती सगळी मिशाळजी आहेत. आजोबा होता तोही मिशाळजी होता, बाप सफाचट म्हणजे मुलगा मिशाळजी. आता प्रगत कोण आणि काळाप्रमाणे कोण बदलला? आपण ठरवा. एकदा मिशा काढणं फॅशन, एकदा मिशा ठेवणं फॅशन. आता ती नवी कोणती? मिशा काढणं का ठेवणं? उत्तर देणं म्हणतं कठीण आहे. तेव्हा नवी आणि रूढी हा तो व्याघात आहे. नवी टूम आहे तिची क्वचित रूढी बनू शकते. आधुनिक नेत्रचिकित्सक सूर्याकडे पाहू नका असे सांगतात. आयुर्वेदाचे मत असेच आहे का? हो, आयुर्वेदाचं मत असंच आहे. सर्वथे क्षेतनादित्यम न भारंत्र शिरसावहेत, की केव्हाही सूर्याकडे पाहू नये. सर्वथा आदित्य नेक्षेत, केव्हाही सूर्याकडे पाहू नये असं आयुर्वेदाने सांगितलं. सहनाभवतू सनोभुक्तू यांचा सध्या फार उपयोग होतो, दुरुपयोग होतो असे वाटते. मुळात हा मंत्र जेवणाच्या संदर्भात आहे. या मंत्राचा नेमका अर्थ काय? खरं म्हणजे हा जेवणाच्या संदर्भात सुद्धा रूढीनं आलेला आहे. कारण त्या त्रिसुपर्णाच्या शेवटचा हा मंत्र आहे आणि तिथे पंक्तीचा उल्लेख आहे की याच्या पंक्तीला बसलं या सहस्रात पंक्तीं पुनंती असं त्यात आहे. म्हणजे हजारो माणसांची पंगत त्याच्या ओळीला असली हा तो ज्या पंक्तीला असतात ती पंक्ती पवित्र होते. आणि त्याच्या शेवटी सोहरा होतो त्याच्या आरंभी शांती मंत्र म्हणून तो आला आहे. तो जेवणाचाही मंत्र मुळात नाही. त्याचा अर्थ असा आहे की आम्ही एकत्र, मुळात ते गुरु शिष्य अभिप्रेत आहेत किंवा कोणीही दोन एकापेक्षा अधिक व्यक्ती, आम्ही एकत्र विचार करू, आम्ही एकत्र राहू, परमेश्वराची सेवा एकत्र करू असा त्या मंत्राचा एकूण अर्थ आहे. आणि हे त्या ऋग्वेदामध्ये संगच्छद्वम संवदत्वम संवो मनांसी जानताम हा जो शेवटचा मंत्र आहे त्याचा अनुवाद आहे. म्हणून तो समाजाच्या ठिकाणी लक्षात असावा म्हणून तो आपण म्हणतो. तर त्याचा दुरुपयोग होतो असं म्हणायचं काही कारण नाही. तो फक्त जेवणाच्याच वेळी उच्चारला पाहिजे असं काही नाही. पण सामान्य मी काल म्हणल्याप्रमाणे जेवणाच्या टेबलावर अनेक गोष्टी होतात. तेव्हा हा मंत्र जर तिथे म्हटला तर कदाचित त्याचा संस्कार जास्त होत असेल म्हणून तिथे तो आला असेल. रजनीश यांच्या तत्वज्ञानाला आपण विरोध आहे का? हो. कारण एक तर रजनीशांचं जे तत्वज्ञान आहे त्यातलं तत्वज्ञान म्हणून जे ग्राह्यांश आहे ते नवीन काही नाही. ते लाख स्वतः म्हणत असो मी आतापर्यंत कोणी सांगितलेलं सांगतो. आता ही एक फॅशन आहे म्हणायची की गेल्या 10,000 वर्षात कोणाला जे सुचलं नाही ते मी सांगितलंय. त्या रजनीशांचं सगळं वाचताना मी पुष्कळ वाचलंय, व्याख्याने पुष्कळ ऐकले.
चांगले बोलतात, हिंदी छान आहे, व्यक्तिमत्व प्रभावी आहे, मांडण्याची पद्धती आहे, वक्तृत्व चांगलं आहे, हे सगळं आहे. पण सांगतात ते बरोबर असतं असं नाही. कित्येक वेळा अवघ्या अंगात ते कुरवाळी एक उपटी रोमावळी तसं होतं त्यांचं. सगळं चांगलं सांगताना एखादं वाक्य असं सांगतात की मागचं सगळं बाद. म्हणून त्या रजनीशांच्या सगळ्या वाङ्मयाचा निष्कर्ष काढताना एका इंग्रजी ग्रंथकाराच्या वाक्याचा मी अनुवाद करतो. बहुतेक ते जॉन्सनचं वाक्य असावं, नक्की मला सांगता येत नाही. त्या जॉन्सनला त्याच्या एका मित्रांनी आपलं एक पुस्तक भेट दिलं आणि सांगितलं तुझा अभिप्राय दे. तो जॉन्सनला विद्वान होता पण विक्षिप्तही होता. किती विक्षिप्त होता तो, ते रस्त्याच्या ज्याला दिव्याचे खांब असत ना, ते पुष्पाच्या खांबाला तो फोडी घालीत राहायचं. आता एवढ्या मोठ्या विद्वान माणसाला विक्षिप्त होण्याने दुसरं काय म्हणणार, असं होतं त्याचं. पण अतिशय बुद्धिमान होता. इंग्रजीचा पहिला शब्दकोश त्यानं निर्माण केला. त्या जॉन्सनला एक त्यांनी त्या मित्रांनी पुस्तक दिलं भेट आणि अभिप्राय विचारला त्याला. त्याने वाचतो आणि मी सांगतो तुला. त्याने वाचलंय, 15 दिवसांनी आला तो, 2-3दा आला, अजून झालं नाही, झालं केव्हा तरी झालं, वाचलं म्हणलं तुझं पुस्तक. आणि जॉन्सन काय म्हणाला, तुझ्या पुस्तकामध्ये पुष्कळ गोष्टी चांगल्या आहेत आणि पुष्कळ गोष्टी नवीनही आहेत. याला वाटलं आपलं काहीतरी नवीन पद्धतीने कौतुक करतो, पण म्हणले तुझ्या चांगल्या आणि नवीन असं एक वैशिष्ट्य आहे, त्यातलं जे चांगलं आहे ते नवीन नाही आणि जे नवीन आहे ते चांगलं नाही. हा सगळा रजनीश, त्यातलं चांगलं आहे ते नवीन नाही आणि जे नवीन आहे ते चांगलं नाही. संस्कृतातील द्विवचन काढून टाकले तर संस्कृत सुलभ होईल का? मुळीच नाही. एक प्रयोग केला तुमचा, थोडं लवकर माहिती, काढून टाकू नका, शिकवत नाही म्हणा. सध्या एक वचन बहुवचन शिकवतो म्हणा, पण ते किती किती ठिकाणी नेणार, त्या क्रियापदांच्या पण न्यावं लागेल. आणि संस्कृत वाङ्मय वाचताना जेव्हा द्विवचनी प्रयोग येतील तेव्हा काय कराल? तो आता प्राथमिक अवस्थेमध्ये जसं सगळे विषय किती जरी असले तरी ते मला शिशुवर्ग शिकवता का? काका उठा दारुडा हा रामा आला, बस एवढं पुष्कळ झालं. एकदा काका उठा दारुडा वाचायला आलं म्हणजे पुढच्या येतील. तर काढून टाकू नका, आत्ता शिकवत नाही म्हणा, चाल. कारण मी परवाच या संस्कृत विचारांना एक माझा म्हणला होता की संस्कृत बोलीभाषा करावी हा आग्रह आहे काही लोकांचा. मला तो योग्य वाटत नाही. आणि असं एकुलते एक कारण असं आहे, मी असं म्हणतो की आम्ही ज्या पद्धतीनं व्याकरणाने संस्कृत शिकलो त्या व्याकरणाच्या बळावर, काय आमचं व्याकरण फार चांगलं नाही, मॅट्रिकपर्यंत जेवढं होतं तेवढंच. भांडारकरांची 2 पुस्तकं शिकली, त्यातले सगळे व्याकरण मला पाठ नव्हतं. व्याकरणाच्या म्हणजे मी शून्य असे, काय जे असेल ते अनसीन पॅसेजचं भाषांतर करताना तेवढं कौशल्य, कारण वाचलं होतं पुष्कळ. तर हे जे बोलीभाषेचा आग्रह आहे, हा जर कार्यवाही त्याला खरोखरीच, तर काय आपत्ती होईल माहितीये? आजच्या संस्कृत ज्ञानाच्या बळावर आम्ही वाल्मिकीपासून वर्णेकरापर्यंत सगळे ग्रंथ वाचू शकतो. वर्णेकर हे आता आज विद्यमान असलेले महाकवी आहेत. वाल्मिकी हा रामचंद्राच्या वेळचा महाकवी आहे. तेव्हापासून आतापर्यंत मधले सगळे आले, त्यात कालिदासा सकट. तुम्ही बोलीभाषा केली की हे वाचता येणार नाही. दर 100 वर्षांनी पुन्हा नवीन बनावं लागेल, दर 100 वर्षांनी नवीन बदलावं लागेल. आणि मागचं सगळं वाङ्मय कोण वाचेल? मग जी ज्ञानेश्वरी आज अगम्य झाली, एकेकाची बोलीभाषा होती, आज ज्ञानेश्वरी आपल्याला वाचता येत नाही. तसं संस्कृत भाषेचं होऊ नये, ती विद्वानांचीच भाषा राहावी. तिचं व्याकरण जे आहे तेवढंच. एखादा अपप्रयोग होतो, मग ते प्रयोग शरणा वैयाकरण, मग तो तेवढा, पण एखादा होणं निराळं आणि सगळेच अपप्रयोग त्यात गोष्टी निराळं. आता कालच परवा कुठेतरी मराठी भाषेचं एक लेखिकाने पुस्तक वाचलं, ही इंग्रजी भाषेसकट जी मराठी चालतं ती मराठीची प्रगतीच मानावी म्हटली. आता मला आता लिहिता येतं म्हणून कोणी लिहिला आणि छापता येतं म्हणून कोणी छापला, तर आपण काय करावं? जर हे बंधन राहिलं नाही तर चालणार नाही. म्हणून ते द्विवचन काउंट टाकणं वगैरे काय बरं नाही. प्रस्थानमध्ये ब्रह्मसूत्राचे योगदान काय? ब्रह्मसूत्राच्या अभावी उपनिषदे व गीता यामुळे आपले तत्वज्ञान अपुरे राहिले असते का? आता अगदीच अपुरे राहिलं असतं काही म्हणता येणार नाही, कारण यातले सगळे ग्रंथ आपापल्या परीने पूर्ण आहेत, पण त्यांची एक विशिष्ट साखळी आहे. मी एका उपमेनं ते स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो. उपनिषद ही सोन्याची खाण आहे, ब्रह्मसूत्र ही सोन्याची लगड आहे आणि गीता हा सोन्याचा दागिना आहे. सोनच सगळीकडे घ्यायचं आहे. पण उपनिषदामध्ये ब्रह्माचा विचार आहे आणि इतरही विचार पुष्कळ आहेत. त्यातला ब्रह्माचा विचार गाळून घ्यावा लागतो. आणि निर्णय सांगणारे आणि ऐकणारे निर्णय असल्यामुळं ब्रह्मशब्दाचा सगळीकडे उपयोग केला यायचा नाही, आत्मा शब्दाचाच उपयोग केला यायचा नाही. कधी अंबर म्हटलंय, कधी आकाश म्हटलंय, कधी गायत्री म्हटलंय, कधी ज्योती म्हटलंय, कधी प्रकाश म्हटलंय, कधी वायू म्हटलंय. पण तिथे वायू म्हणजे ब्रह्मच अभिप्रेत असतं, आकाश शब्दाने ब्रह्मच अभिप्रेत असतं.
त्याची साधना लगेच तिथे सांगितली असते असं नाही. ब्रह्मसूत्रानं हे सगळे जी उपनिषद वाक्य आहेत यांच्यामध्ये ब्रह्मवाचक असलेले जे निर्णायक शब्द आहेत ते एकत्र करून याचा अर्थ ब्रह्मच आहे, याचा अर्थ ब्रह्मच आहे, याचा अर्थ ब्रह्मच आहे असं मांडलं आणि या ब्रह्माच्या प्राप्तीचा साधना मार्ग सांगितला. आणि ब्रह्माच्या तत्वज्ञानाला विरोधी अशी जी काही मतं त्या काळी रूढ होती त्या सगळ्याचं खंडन केलं. म्हणून ब्रह्मसूत्र जर बघितलं ते एक सुसूत्र सुसंगत म्हणजे कोडिफाईड असं आपण ज्याला म्हणू, असं कोडिफाईड तत्वज्ञान आपल्याला मिळालं नसतं. उपनिषदामध्ये थोडं विस्कळीत आहे आणि गीतेमध्ये ती निराळ्या प्रकाराने सांगितलं हे, पण एकापेक्षा दोन विरोधी नाहीत. म्हणून आपल्याकडे आचार्याचं महात्म्य ते की जो ब्रह्मसूत्रापासून म्हणजे उपनिषदापासून गीतेपर्यंत ब्रह्मसूत्रासकट सगळी भाष्य सगळी प्रस्थानत्रयी आपल्या तत्वज्ञानाला सुसंगत प्रतिपादित तो आचार्य. आणि यातच त्यांची मग जी बौद्धिक कसरत चालते ती तीच आहे. हस्तिनापूरचे राज्य पांडवांचेच कसे होते, कारण धृतराष्ट्र थोरला होता तरी देखील अंध असल्याने पंडूंनी राज्य सांभाळले. धृतराष्ट्रपुत्र मोठे झाल्यावर राज्य त्यांच्याकडे द्यायला नको होते का? मी आपल्या पहिल्या पत्रात पहिल्या प्रश्नामध्ये याचं उत्तर सांगितलंय. भारतीय संस्कृतीने स्त्रीला पुरुषापेक्षा कमी प्रतीची वागणूक दिली नाही हे कोणत्या ग्रंथाच्या आधारे सिद्ध कराल? मनुस्मृतीच्याच. मनुस्मृतीमधलं एक वचन आणि गृहिणी धर्मातली काही कर्तव्य विशेषतः पतिपत्नी संबंधातली याच्यात मनुस्मृती गृहीत धरून लोक त्या मनोवर आक्षेप घेतात. मनुस्मृतीमध्ये तो जो नस्त्री स्वातंत्र्य मराठी श्लोक आहे तो ज्या संदर्भात आलाय तो संदर्भ मागचे 3 चरण घेतले की लक्षात येतो. पिता रक्षती कौमारे, भर्ता रक्षती यौवने, पुत्रस्तु स्थविरे भावे, नस्त्री स्वातंत्र्य मरहती. लहानपणी बापानं रक्षण करावं, तरुणपणी नवऱ्यानं रक्षण करावं, म्हातारपणी पुत्रानं रक्षण करावं. रक्षक नाही अशी स्त्रीची स्थिती असता कामा नये. कमांडो नसलेला पुढारी असता कामा नये. तसा आहे तो कमांडो. त्याच्यावर आता मला खरंच सांगा, कमांडो सांभाळणे कैदेपेक्षा काय निराळ आहे? पण ते भूषण असतं. जर कमांडो सांभाळणं हे भूषण असतं, Z+ म्हणजे आणखीन भूषण, म्हणजे 1-2 कमांडो नाही 25-30 कमांडो म्हणजे आणखीन भूषण. तसं स्त्रियांना जी बंधनं आहेत ती स्त्रियांनी भूषण समजलं पाहिजे. ती दूषण काय समजतात कोण आठवत? कारण ते संरक्षणाची आवश्यकता आहे. स्त्रीच्या शरीराला संरक्षणाची आवश्यकता आहे की नाही ज्याचा त्याने विचार करावा. ज्या तऱ्हेचा अत्याचार इच्छेविरुद्ध पुरुषावर करता येत नाही त्या तऱ्हेचा अत्याचार इच्छेविरुद्ध स्त्रीवर करता येतो. आता कोणाला सांभाळायचं? ज्याच्यावर करता येत नाही त्याला, काय ज्याच्यावर करता येतो त्याला. स्त्रीच्या पावित्र्याला जर काही महत्व असेल सामाजिक दृष्ट्या आणि स्त्री शरीर दृष्ट्या सुद्धा, तर त्याच्या संरक्षणाची योजना पाहिजे की नाही. आता संरक्षणाची योजना पाहिजे म्हटलं आणि पावित्र्य महत्वाचं मानलं तर सोनं जर महत्वाचं असेल तर लोखंडाच्या पेटीतच ठेवलं पाहिजे ना, कडी कुलूप घालून ठेवलं पाहिजे ना. का तुळशीच्या वृंदावनात ठेवलं चालेल? तुळशी कॅक्टस शेजारी ठेवून चालेल, कारण तुळशी वृंदावन सगळीकडे नसतं, कॅक्टस असतो. आणि बंगल्यात तर कॅक्टसच उगवतो, तुळस उगवतच नाही, तर काय करावं? पण सोनं असं उघड्यावर ठेवलं आणि चोरीला गेलं. कुठे ठेवलं होतं ते त्या आरक्षित विभागाने विचारलं, ओट्यावर. ते शहाणा आहे म्हणून निघून जातील की नाही. कुलपात ठेवलं होतं तरी गेलं. हा, मग आता ठसे आणा, कुलपावर काही उमटतं काय हे बघा, मग सापडेचं. ओट्यावरच निघून जातं, कोण सापडणार? पण आपल्यातल्या एका पुढ्याने असं म्हटलंय की जोवर समाजामध्ये स्त्रीच्या पावित्र्याचा विचार होतो तोपर्यंत समाज प्रगत होणार नाही. आता हेच मान्य असेल तर मग हे सगळं चूक आहे. पण हे जर मान्य नसेल आणि मान्य आहे की नाही प्रत्येकाने आपल्या मनाशी विचार करून सांगावं, हा सभेत बोलायचा विषय नाही. पावित्र्याचं रक्षण केलं पाहिजे की नाही. आणि हे शरीरशास्त्रीदृष्ट्या ठरवता येतं की नाही. आता काय करणार? आता पुढे म्हणून काय सांगितलंय? बायको म्हणजे कोण? दासी. अर्धम भार्या मनुष्यस्य, भार्या शब्द आहे. अर्धम भार्या मनुष्यस्य, भार्या श्रेष्ठतम सखा, भार्या मूलं त्रिवर्गस्य, भार्या मूलं तरिष्यतः. अर्धा भाग आहे मनुष्याचा भार्या ही, अर्धा भाग आहे. आता अर्धा भाग म्हणलं म्हणजे एक पूर्ण जर व्हायचं असेल तर दोघं मिळूनच पूर्ण होईल ना. यातला कोणता अर्धा चालेल आणि कोणता अर्धा टाकला तर चालेल? शेवटी अर्धवटच ना, कोणतंही टाकलं तरी. अर्धवट काही भूषणच आहे, हे संपूर्ण आहे. आणि म्हणून त्याला श्रेष्ठतम सखा म्हटलंय. अत्यंत श्रेष्ठ सखा.
सखा शब्दापेक्षा आणखीन चांगला शब्द उपलब्ध नाही. हा नुसता मित्र नाही, सखा. ख म्हणजे हृदय, ते ज्यांचं सारखं आहे. समानी वाकुती समाना हृदया निवाह समान वस्तु मनो यथावम सुसहसती. आणि हा विवाह मंत्रात म्हटला जातो. सप्तपदीच्या वेळेला 7व्या पावलानंतर काय होतं? सखा सप्तपदी हो म्हणलं, दासी सप्तपदी हो म्हटलं नाही, सखा सप्तपदी हो म्हटलंय. तू घरात आलीस, आता काय होणार आहे तुझं? मोलकरीण नाही. अस्मिन गृहे गार्हपत्याय जागृही. या घरामध्ये गार्हपत्य म्हणजे ग्रहाचं स्वामित्व ते तुझ्याकडे आहे, हे समजून वाग. घरात तुझा अधिकार काय आहे? सम्राज्ञी श्वशुरे भव, सम्राज्ञी ननांदरी भव, सम्राज्ञी अधिदेव ऋषू. तू सासू सासरा दीर नंदा याची सम्राज्ञी हो. आता काय वाईट आहे? हा वाईट एकच आहे की हेच करावं लागतं, याचं दुःख आहे. आणि ते कुणीतरी डोक्यात चढवून दिले. एक पिढी मागे किंवा 2 पिढ्या मागे त्यातल्या ज्या चांगल्या कर्तबगार महिला आहेत त्यांना विचारा, तुम्हा घरामध्ये कष्ट होत? कोण म्हणताय आपलंच घर आहे, त्यात कुठे कष्ट असतात काय? असं म्हणतील. आता मधल्या पिढीतल्या काय म्हणत होत्या? काय करणार, स्त्रीचा जन्म येणं केलंच पाहिजे. आताच्या पिढीत काय म्हणतात? आम्ही स्त्री जळून गेलो करणार नाही. मोकळ. शास्त्राचा विचार असेल तर हा सगळा विचार केला पाहिजे. मला काय वाटतं तुमचं तुम्ही ठरवा, कोण नाही म्हणतो. मग त्याचे परिणाम असेल ते भोगा. मगाशीच कुणीतरी एक प्रश्न विचारला होता अध्यापक त्या शिक्षकांच्या ह्याच्यामध्ये की कुटुंब संस्था विस्कळीत झाली त्यामुळे विद्यार्थ्याशी वागतात. हे खरं आहे, सगळ्या जगाचा अनुभव आहे, सगळ्या जगाचा अनुभव आहे. विशेषतः अजून आपल्याकडे पूर्वजांच्या पुण्याईनी आपल्या कर्तृत्वानी नाही कुटुंब संस्था पुष्कळ टिकून आहे. अगदी मोडतो म्हणाले तरी सुद्धा अजून ती तितकी मोडली गेली नाही. मोडली आहे ती अजून त्याचं प्रमाण जे सन्मान आहे ते कमी आहे, 2-4-5% आहे. 90-95% अजून चांगलं आहे. म्हणून IT ने बोलू तरी शकतो. ही कुटुंब संस्था सुरक्षित ठेवणं हे करिअर नाही, याच्यापेक्षा आणखी एक गुण असेल तर वापरावं, कोण नाही म्हटलं. पण हे सांभाळून वापरत असेल तर आणखी काही वापरावं. आता याला ते करताच येत नाही पुरुषाला, म्हणून तो बाहेर हमाली करतो, घरी पोचतो. त्याला हमाल म्हणावं काय? समाधानच असेल तर त्याला हमाल म्हणावं. तू मिळून आणि मी खातो, नाही तर नोकराकडनं तुम्ही काय करता? नोकर करतो तुम्हीच खाता ना. त्या नवऱ्याला नोकर म्हणायला शिकलं की भागलं, म्हणजे मनाचं समाधान होत असेल तेवढ्या निमित्त. आपल्याकडे असं नाही. तेव्हा जो मिळून आणतो त्याच्याविषयी कृतज्ञता भाव आहे आणि हेही घरात सांभाळते हिलाही त्याच्याविषयी यालाही कृतज्ञता भाव आहे. तो धर्मशास्त्रात निरळ्या मार्गाने प्रगट झालेला आहे. तर नाव ठेवायचं काही कारण नाही. माझ्याच ग्रंथाच्या आधारे मी स्त्रीचं स्वातंत्र्य सिद्ध करतो. पण स्वातंत्र्य सिद्ध करतो म्हणल्याबरोबर एक गोष्ट विचारात घेतली पाहिजे. कितीही प्रगती झाली विज्ञानाची आणि समाजाची, गरोदरपण आणि बाळणपण कोणाला पाळता येतं? त्यात समान हक्क प्रस्थापित होतात का? एकदा प्रयोग तर करून बघा. हे ज्या दिवशी होतील ना त्यांचे हा प्रश्न मिटूनच जाईल. मला तर मी आता संन्यास घ्यायच्या आधी 10-12 वर्ष आठवलं की आपण पुरुष मुक्ती आंदोलन सुरू करावं. पुढे संन्यास घेतल्यामुळे ते थांबलं. तुम्हाला खरंच सांगतो, स्त्रियांचा छळ होतो हे खरं आहे, काही प्रमाणात काही ठिकाणी होतो. पण आणि पुरुषांचाही होतो. पण फरक एक आहे, स्त्रीचा छळ होतो ही ती उघड्या मनाने सांगू शकते आणि तिला सगळ्या जगाची सहानुभूती मिळते तुझा छळ होतो म्हणून. पुरुष जर म्हणाला माझा छळ होतो तर सगळं जग त्याला हलतं, त्याला सांगायची सोय नाही. त्या तोंड दाबून दुःख्याचा मार म्हणतात तसं होतं. आता कोणाला स्वातंत्र्य जास्त आहे? काळाच्या ओघात संत साहित्य टिकणार नाही असे काही जण म्हणतात. त्यांचे खंडन कसे कराल? एक गोष्ट माहिती आहे का आपल्याला, या काळाच्या ओघात ज्ञानेश्वर महाराज जेव्हा समाधिस्थ झाले त्यानंतर 200 वर्षे त्यांचा पत्ता नव्हता. एकनाथ महाराजांनी संशोधन करून ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरांचं महात्म्य प्रगट केलं. आता तिथून जे वाढतंय ते गेल्या 700 वर्षात ते वाढतच आहे, कमी झालं नाही. आळंदी यात्रा वाढतीच आहे. अगदी सुशिक्षित लोक सुद्धा त्यात सहभागी होतात. ज्ञानेश्वरांच्या पालखीच्या दर्शनाला ट्रक न पाठवता माणसं जमतात. हे कमी झालं नाही. तेव्हा याचं महत्व राहिलं नाही असं ज्या कोणाला वाटत असेल ते म्हणून बापडे ते अडाणी आहेत, अज्ञानी आहेत, त्यांना कळत नाही.
मला खरंच सांगा, जेवणाचं महत्व कधी कमी जाणार आहे का? झोपेचं महत्व कधी कमी होणार आहे का? जर जेवणाचं आणि झोपेचं महत्व कमी होणार नसेल, सगळं महत्व कपड्याला, सगळं महत्व केशरचनेला, सगळं महत्व वेशभूषेला, सगळं महत्व घरातल्या फर्निचरला, झोप आणि जेवण नसेल तर याला काय कोळून प्यायचं? तुम्ही फर्निचर कोणतं वापरा, घरातली संपन्नता तुमची कोणती असो, पण जेवण आणि झोप तुम्हाला मिळालंच पाहिजे. आणि ते असं आहे का हो की चांदीच्या ताटात जेवलं, क्रॉकरीत जेवलं, कट ग्लासच्या क्रॉकरीत जेवलं मी जेवण चांगलं लागतं? अरे जेवण शिजवावं चांगलं लागतं. चव त्याला गृहिणीच्या कौशल्याने येते, टेबल डेकोरेशननी चव येते का अन्नाला? हे सगळे टेबल डेकोरेशनच्या मागे लागले, ताटात काय वाढायचा याचा विचारच नाही. संत वाङ्मय हे जेवणाच्या पदार्थासारखं आणि झोपेसारखं आहे. तुम्ही कोणत्याही अवस्थेत गेला तरी त्याचं महात्म्य कधी कमी होणार नाही. तुम्ही दुर्लक्ष केले तर तुमचं दुर्दैव. आजच्या नोकरीच्या पेक्षा जसं वचवच खायचं आणि धाव पळायचं, काही दिवस बरं चालतं, मग एक एक चक्कर लागतं मागं. अरे जरा शांतपणे जेवायचं का ना? काय करतो, याचा ऑफिस टाइम, याला 8 वाजून 3 मिनिटाची गाडी, ते 8 वाजून 5 मिनिटं झाली घ्यायचं, ते सगळं चक्र चुकतं. पळा मी ज्याच्या करता सगळं करायचं तेच वचवच. हा काय उद्योग आहे? तो संत वाङ्मयाने मनुष्याचं जेवण आणि झोप सुधारेल अशी व्यवस्था केलेली आहे. तुम्ही तुमचं फर्निचर, बंगला, तुमची गाडी, तुमचा कार, ते टेलिव्हिजन, त्यातलं एअर कंडिशनर, ते तुमचं तुम्हाला लागला. असलं काय चांगलं, हे 2 नसलं तर याचा काय उपयोग आहे तेवढं सांगा. मी झालं स्तोत्र, सूक्त, सूत्र फरक सोदाहरण सांगा. सामान्यतः एकाच अर्थाचे शब्द आहेत, पण वैदिक विचारांना स्तोत्र म्हणत नाही, सूक्त म्हणतात. आपण जे शंकराचार्यांनी वगैरे देवाच्या प्रार्थनात्मक केले त्यांना स्तोत्र म्हणतात. आणि तत्वज्ञानाचा विशेष भाग अगदी थोडक्यात ज्याच्यात सांगितलं आहे त्याला सूत्र म्हणतात. किंवा स्तोत्र आणि सूक्त समानार्थक आहेत. सूत्र ही वेगळी रचना आहे, म्हणून ब्रह्मसूत्र, योगसूत्र, भक्तिसूत्र, व्याकरणाची सूत्र, न्यायाची सूत्र, मीमांसी सूत्र अशी लहान लहान सूत्र आहेत. कारण ते अल्पाक्षरम असं असलं पाहिजे, थोडक्यात छपकाईन होते, लक्षात ठेवलं पाहिजे. तेवढं समोर आलं की पुढचं सगळं त्याला माहीत असलं तर प्रगट होतं. असं आहे. चतुश्लोकी भागवत, सप्तश्लोकी गीता याप्रमाणे सप्तसूक्त आणि वेद संपादण्यासाठी वेदातील कोणत्या सूक्ताचा समावेश? नासदीय, पुरुषसूक्त, नारायण सूक्त, श्री सूक्त, ईशावास्यातील मंत्रांचा समावेश करणे योग्य आहे का? हो होईल. याच्या वेळेला अस्यवामही सूत्र जोडून टाका म्हणजे झालं. अस्यवामस्य पंचसूक्त पवमानाने ज्याचा उल्लेख केला जातो. ईश्वराप्रत कसे जावे असे? जप मध्यमे पलीकडे जात नाही, ध्यान साध्य नाही, भक्ती आर्तता व्याकुळता येत नाही, योग आसने प्राणायाम गल्लोगल्ली, तप हिमालयाशिवाय जागा नाही, सत्संग वैयक्तिक पातळीवर दुरापास्त. यात खऱ्या अर्थाने अवघड काही नाही. त्याचा आदर्श आज मला जमत नाही एवढंच अवघड आहे. आणि हे कुणी कोणाला जमला नाही. मी आपल्याला असं विचारतो की आजचा जो शिक्षण क्रम आहे हा ग्रॅज्युएशन पर्यंत सामान्यतः 14 वर्षाचा आहे. वयाच्या 6व्या वर्षी सुरू होतो, 20व्या वर्षी संपतो सामान्यतः. थोडे अपवाद असतील इकडे तिकडे. जीवन कसं जगावं आणि कसं समर्थ व्हावं हे शिकवण्याकरता जर 14 वर्ष मेहनत करायची तर सबंध जीवन शांत आणि प्रसन्न कसं व्हावं याकरता किती दिवस मेहनत करावी? तेवढी केली जाते का? आता फळ मिळालं नाही तर दोष कोणाचा? किंवा यातलं जे आपल्याला शक्य असेल, जप असेल, ध्यान असेल, ध्यान का साधत नाही? आणि एक तर ध्यानाचं असं आहे की ते हल्ली ध्यान काय ध्यान आहे म्हणायचा प्रसंग आलाय. कारण शास्त्रीयता त्याच्या मागे नाही. कोणाच्या तरी डोक्यात काहीतरी येतं, त्याला ते बरं वाटलेलं असतं, तो प्रचार माध्यमातून त्याचा प्रसार करतो आणि तेच वाढत जातं. आपल्याकडे योगसूत्रांनी ध्यानाची प्रक्रिया सांगितली आहे. त्याच्या आधी 6 गोष्टी आहेत, नंतर एक गोष्ट आहे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार, मग धारणा, मग ध्यान, मग समाधी. ते धारणा म्हणजे देशबंध चित्त से धारणा, तत्र एकाग्रता ध्यानम. आता हा विचार कोण करतो? मग समाधी. तो ध्यान साधायचं असेल तर त्याचा अभ्यास केला पाहिजे. रोज निदान कमीत कमी 15-20 मिनिटं आणि असं सातत्याने काही दिवस त्या ध्यानामध्ये व्यक्ती ज्याच्यामुळे येतो ते जे मन आहे ते सांभाळण्याकरता काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. अर्जुनानं हा प्रश्न विचार, मी आपल्याला सांगितलं ना, नवीन काही नाही. जो प्रश्न आज आपण विचारतो तो तसाच्या तसा अर्जुनाने विचारला.
असं ते म्हणतात की चंचलम ही मन कृष्ण प्रमाथि बलवत दृढम तस्याह निगरम मन्ये वयोर्यो सुदुष्करम. भगवान नाही म्हणत नाहीत, ते म्हणते असंशय महाबाहो मनोदुर्निग्रहंचलम. पण होतच नाही म्हणतोस तू, बरोबर नाही. अभ्यासेन तू कोणते वैराग्य येण्याची गृह्यते. होतच नाही. अभ्यास आणि वैराग्य योगसूत्र अभ्यास वैराग्य अभ्यंतत सिद्धी. अभ्यास आणि वैराग्याने हे होतं. अभ्यास म्हणजे सातत्य आणि वैराग्य म्हणजे तुमच्या हवं नकोचं क्षेत्र अनवश्यकतेच्या बाहेर आहे ते आवश्यकतेच्या आत आणणं. संपलं. कपडा भगवा करणं म्हणजे वैराग्य नव्हे, रानात उठून जाणं म्हणजे वैराग्य नव्हे. तिथे गेल्यानंतर सुद्धा काय होतं ते शास्त्राने सांगितले. वनेपी दोषा प्रभवंती रागिणा गृहेपी पंचेंद्रिय निग्रह तपहा. किंवा तपा करता हिमालयात जायला पाहिजे असं काही नाही, घरात सुद्धा बसून करता येतं. इच्छा पाहिजे. मुंबईला माझ्या एका स्नेहाची घर पाहिलं, लहान होतं, 1 रूम किचन. मुंबईला तेवढे फार मोठं मानतात. त्या पठ्ठ्यानं आपला जो पलंग आहे तो 4 फूट उंचीचा करून घेतला जमिनीपासून. तो त्याच्या खाली जाऊन बसायचा आणि इकडं पडला. त्या पलंगावर जायला त्याने शिडी केली होती. नाही, त्याला एकांत मिळाला घरात सुद्धा. आता एकांतात बसल्यानंतर मन एकांतात राहिलं पाहिजे की नाही, ते राहत नाही. मी वक्ता म्हणून पुष्कळदा काम करतो, श्रोता म्हणून कमी केलं, पण वक्ता म्हणून पुष्कळदा काम करतो. मी बोलत असतो, तिथनं कुणीतरी आत येतो. सगळे श्रोते त्याच्याकडे पाहतात. मला मत्सर वाटतो की अरे मी इथं बोलतोय तू तिकडे काय पाहतो. मग तो काय तुमचा निरोप घेऊन येणारा कोणी असतो का की त्याला तुम्ही पाहिलं पाहिजे. त्याला गुळगुळ तर ती नाकावर येतो पर्यंत येते. आत चालली म्हणजे मग खास सुटते. आता हे जे सगळे बारीक बारीक गोष्टी नको ते विचार मनात येतात, हे टाळायचा कधी प्रयत्न केलाय का? त्याला वैराग्य म्हणतात की हे जे मनात नानातरी येतं. आणि म्हणून शनै शनै रूपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थम मन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. शनै शनै रूपरमेत गीता सांगते. थोडं थोडं सावकाश सावकाश एकदम नाही जमायचं. आता याचाच कंटाळा येतो. किती दिवस करायचं म्हणतात. सगळं अवघड होते त्यामुळे होतं. सातत्य जे टिकलं आणि वैराग्य जर वाढतं राहिलं त्यातलं काही अवघड नाही. उलट भक्ती मार्ग सगळ्यात सोपा आहे. कारण उत्कटता नाही असं पण मनुष्य म्हणतो. जेव्हा प्रापंचिक गोष्टी मनाच्या विरुद्ध जातात किंवा हवेशा तेव्हा उत्कटता निर्माण होती की नाही. म्हणजे उत्कटता हे ते जर प्रापंचिक गोष्टी देते तर परमार्थ ते येऊ शकेल. कारण मुळात आहे फक्त दिशा बदलायची. असं का? असं सत्संग वैयक्तिक पातळीवर सुरापास्त काय म्हणून आपल्याला कीर्तन प्रवचनातच फक्त सत्संग नाव द्यायची सवय आहे. एखाद्या चांगल्या व्यक्तीला आपण प्रत्यक्ष जाऊन कधी भेटलात का? सगळेच काही चुसडे असतात असं नाही. बोलतात पुष्कळ लोक. तो जवळून सत्संग साधू शकतो वैयक्तिक पातळीवर. उलट हा सत्संग उपयोगी पडत नाही. वैयक्तिक मिळवलेला सत्संगच उपयोगी पडतो. पण एक आहे तो दुर्लभ हा अगम्य हा अमोघ हा असं म्हटलंय. तो दुर्लभ आहे, तो अगम्य आहे म्हणून दुर्लभ आहे. वस्तुता दुर्लभ नाही. तो सत्संग हेच कळत नाही, हा सत्ता हेच कळत नाही, हा महात्मा हेच कळत नाही, जवळ असणाऱ्याला सुद्धा कळत नाही. काय करा म्हणून सत्शिष्य भावनेने जावं, दोष न हुडकता जावं, गुण पाहत जावे. म्हणजे दादांचा एक श्लोक आहे या शिष्य आणि गुरु, सत्संग म्हणजे शिष्य आणि गुरु ना, त्यांच्या संदर्भामध्ये ते म्हणतात जो तो शवीत गुरुला निज वर्तनाने सेवेस तत्पर सदा बहुदक्षतेने काढी उणे न गुरुसे जरी प्राण गेला सत्शिष्य हे तुम्ही विशेषण द्या तयाला. हे होतं का? त्यातलं काहीतरी होतं का? गीतेने सांगितलंय तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. त्यातलं कोणतं आपण करतो? परिप्रश्न करतो, प्रणिपात करतो. हा प्रणिपात करतो, त्या करण्यानं द्रोणाचार्याला केल्यासारखा. म्हणजे प्रणिपात करतो का मारतो म्हणतो कळत नाही. नम्रतेने केला पाहिजे. ही नम्रता राहते, शरीरात राहते. त्या उर्दू मध्ये एक शेर आहे, जाहेदा मस्जिद में जाकर दम बदम सिजदा करे दिल तो ही झुकता नहीं सर झुका तो क्या हुआ. अंतःकरण वाकतच नाही, नुसतेच डोकं वागते, काय उपयोग त्याचा? तर ही जी सत्याची लक्षणं आहेत ती अंतःकरणात जेवढी भिनलेली असतील त्यावेळेला तो सत्संग उपयोगी पडतो. आणि हा वैयक्तिक पातळीवरच होतो. सामुदायिक अर्थाने जो सत्संग होतो तो खरा सत्संगच नाही, ते विंडो शॉपिंग आहे. ईश्वराच्या अवतार प्रकारचे कोणते? गजानन महाराज साईबाबा अवतारच का?
अयोनी संभव अवतार का? देवच ब्रह्म सर्वच असते तर योनी ईश्वर त्यांना समजते का? अवतारी पुरुष म्हणून गजानन महाराज सर्वत्र मान्य, पण त्यांचे एकूण जीवन विचित्रच होते असे का? आपण अवतार म्हणजे की ते सगळे एकाच मापाने मोजायला जातो, त्यामुळे असं होतं. गीतेचा 10वा अध्याय ज्यांनी पाहिला असेल त्यात भगवान गीतेमध्ये सांगतात, शेवटी उपसंहार करताना, यद्यद विभूतिमत्सत्वम श्रीमदुरुजित वा तत्तदेवावगच्छत्वम मम तेजोंस संभव. आता अवतार आहे की नाही, आणि विभूतीची व्याख्या ज्ञानेश्वर महाराजांनी केली, ज्या एकाचं म्हणणं अनेक लोक मस्तकी धारण करतात तो. त्यात गजानन महाराज साईबाबा येतील, आणखीन कोणी येतील, ते आपल्या धारणेप्रमाणे तो अवतारच आहे. आता अवतार म्हटलं की लगेच रामकृष्णांच्या बरोबर नेऊन पोहोचवलं पाहिजे का? ते जास्त त्यांनी ठरवावं. आपल्या गुरुवर तशी श्रद्धा असावी की रामकृष्ण सुद्धा खाली, माझा गुरु मोठा. गुरु गोविंद दोनो खडे काके लागो पाव, बलिहारी गुरु आपकी गोविंद दिखारी गाव. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, करिता देवता अर्चन घरा आले संतजन, देव सारावे परते संत पूजावे आरते. तो गुरुविषयी ही भावना असली तो त्याला काही म्हणण्याचा अधिकार आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा. एका शिष्याने याचा चमत्कार वाटोळ करणारा तो गुरु म्हणाला तर काय करावं, कारण गुरुदेव महेश्वरा तो प्रलय करतो. भावना सद्भावना असली पाहिजे, आणि हे त्या गुरुकडे नाही, हे शिष्याकडे आहे. जर समर्थ गुरु सगळ्यांचा उद्धार करू शकला असता तर व्यास शंकराचार्य ज्ञानेश्वर रामदास तुकाराम सगळ्या जगाचा उद्धार करू शकले असते. त्यांच्या पुरतं काही थोडं झालं, बाकी सगळं जग होतं तसंच राहिलं. त्याचा अर्थ गुरु फारसं काही करू शकत नाही, मार्गदर्शन करतो, वाट चालायला तो मनुष्य पाहिजे. आता तोच मिळाला तर गुरुनं काय करावं? त्याने सांगितलेलं ऐकायचंच नाही, गुरुनं काय करावं? म्हणून ते सत्संग जो आहे तो अवतारी पुरुष जो आहे तो असा आहे. आता त्या साईबाबांचे पुष्कळ भक्त आहेत, त्या साईबाबांचं एक वाक्य प्रसिद्ध झालंय, ही श्रद्धा और सबुरी. हे तिथे जातात तेव्हा श्रद्धा आहे असं आपण गृहीत धरू. इमानदारीने सांगा, सबुरी असते का? आता साईबाबांचं तुम्ही एक ऐकलं नाही, ऐकलंच नाही, काय करावं? गजानन महाराजांच्या चरित्रामध्ये काही विचित्र गोष्टी दिसतात आहेत, त्याची निराळी प्रयोजन असतील. आपल्याकडे उपनिषदातला गुरु आहे, तो शिष्याला निरोप देताना आपलं वर्तन कसं असावं ते सांगतो. तुमचं बघ शिष्या, यानी अस्माकं सुचरितानी तानी त्वयोपास्यानी नो इतरानी. जे आमच्यातलं चांगलं असेल ते तू घे, आमच्यातलं वाईट असेल त्याचा स्वीकार करू नको. आता हे गुरु सांगतो मोकळे मनाने. आता शिष्याला कळायला पाहिजे की नाही की गुरुच्या चरित्रातलं विचित्र आहे काय आणि विचित्र काय नाही. आमचा एक मित्र होता, आम्ही त्यावेळेला सिगरेट, विद्यार्थी असेल सिगरेट पिल्याने कधी बघितले नाही. आम्ही सिगरेट शत्रूच होतो, आयुष्यात कधी सत्र केलं नाही त्याला, तेव्हापासून आत्तापर्यंत. पुढे या बहादर याच्याकडे गेलो, तो धूम्रपान करीत बसला होता. अरे म्हणजे तुला केव्हापासून लागलं? तो म्हणजे आमचे वडील गेले, त्यांच्या स्मरणार्थ सुरू केलं. ते ओढत होते, म्हणला मी ओढतो. अरे म्हणलं तुझे वडील देवाची रोज षोडशोपचार पूजा करतो, तो करतो का? देवाची षोडशोपचार पूजा हे वर्णाचं स्मरण नाही वडिलांचं, सिगरेट ओढणं वडिलांचं स्मरण नाही. आता काय करावं? तेव्हा वडीलधाऱ्या माणसाच्या ठिकाणी, गुरुजनांच्या ठिकाणी एखादं विचित्र असू शकतं, त्या विचित्राचं अनुकरण करायचं नसतं. त्यातलं जे मोठेपण आहे, त्यातलं त्याग आहे, त्यातला सुशिकता आहे, त्यातली सर्वदृष्टी समभाव आहे, तो महत्वाचा. त्यांचं विचित्र आगणं महत्वाचं नाही. आता हे लक्षात ठेवलं पाहिजे. सीतेने केलेली अग्निदिव्य पाहूनही तिचा त्याग रामाने केला. अन्याय केला का? रामाचे राज्य त्याग का केला नाही? अरे तीनपाट माणसं खुर्ची सोडत नाहीत. जगाचा नाश होत असतो तरी सोडत नाहीत. रामचंद्रानं रामराज्य स्थापन करताना ते सोडून जायचं, आणि रामराज्य हे काही निवडणुकीत मिळालं होतं त्याला. आपल्याकडे त्यजेद एकं कुलस्य अर्थे ग्रामार्थेच कुलं त्यजेत, त्यजेत ग्रामम ही देशार्थे आत्मार्थे पृथ्वीन त्यजेत, असा एक वर्ण आहे. सीता ही व्यक्ती आहे, राम राजा आहे. कुलापेक्षा त्याला राज्य रक्षणाचं महत्व जास्त आहे, आणि म्हणून त्याने राज्य त्याग केला नाही. आता सीता त्यागाचं जे प्रकरण आहे ते आपण ज्या नाटकाच्या भावने ती भूमी कन्या वाचून काही म्हणता काय मला माहित नाही. सावरकरांचा अभिप्राय सांगतो याच्यावर आपल्याला. सावरकरांनी लिहिलंय, त्यांच्या लंडनची बातमीपत्र हे जे प्रकरण आहे त्यात ते आलंय, काढून बघा. सावरकर म्हणतात की रामानं वडिलांच्या आज्ञेप्रमाणे राज्याचा त्याग करून त्यांनी वनवास पत्करला,
ज्यामुळे आम्हाला राम मोठा वाटतो. त्यानं रावणाचा विध्वंस करून सीता सोडून आणली, यामुळे आम्हाला राम महत्तर वाटतो. आणि त्यांनी सीता त्याग केला लोककल्याणासाठी, यामुळे आम्हाला राम महत्तम वाटतो. मला वाटतं आणखीन जास्त भाषेची गरज नाही, कारण हे सावरकरांचं वाक्य. सावरकरांना कोणी बुरसटलेले सनातनी म्हणणार नाही अशी मी आशा करतो. चातुर्वर्णी व्यवस्था समर्थनीय मानता का? हो, चातुर्वर्णी व्यवस्थेत की समाज रचनेची अधिक चांगली आणि कमी वाईट दुसरी व्यवस्था नाही. ती आपल्या शुद्ध स्वरूपात पाहिजे. आज ती शुद्ध स्वरूपात नाही, तेव्हा आज कसं वागावं हा प्रश्न निराळा. ही आदर्श मानून त्या दृष्टीने जाता येईल की नाही? जाता येईल, कारण त्यामध्ये 4 गोष्टी महत्वाच्या झालेल्या आहेत. एक, धंद्याचं लायसन्स परमिट काढावं लागत नाही. जन्माला आला की धंदा त्याच्याबरोबर जन्माला येतो. याची दाढी गुरवाळ, त्याची दाढी गुरवाळ, याच्याकडनं परमिट घेण्याचे पैसे दे, त्याला लायसन्स मिळण्याकरता पैसे दे, ही भानगड काही करावं लागत नाही, वशिले लावावी लागत नाही. जन्माला आला की त्याचा धंदा त्याच्याबरोबर आहे. ही पहिली गोष्ट आहे. हा अनुवंशाने मिळतो त्याला. आणि समाजाचं शोषण करू शकणाऱ्या ज्या 4 शक्ती आहेत, एक ज्ञान आहे, एक सत्ता आहे, एक संपत्ती आहे आणि एक श्रमकौशल्य आहे. तर ती प्रत्येक गोष्ट समाजाचं शोषण करू शकते. चातुर्वर्ण्य व्यवस्थेने त्याचं एकीकरण टाळलंय आणि विकेंद्रीकरण केलंय, की ज्याचं ज्ञान आहे त्याला बाकीची दिन नाहीत, सत्ता आहे त्याला बाकीची दिन नाहीत, संपत्ती आहे त्याला बाकीची दिन नाहीत, श्रमकौशल्य त्याला बाकीची दिन नाहीत. त्यामुळे कुणी समाजाचं संपूर्ण शोषण करू शकत नाही. आज सत्तेच्या बळावर संपत्ती, संपत्तीच्या बळावर भाड्याने मिळवलेले विद्वान म्हणून ज्ञान, आणि मग समाजाचं शोषण असं चालू आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्था ही समाजाची सगळ्यात चांगली व्यवस्था आहे. आजच्या काळात सुद्धा ते सत्य आहे. कार्यवाहीत कसा येईल हा प्रश्न स्वतंत्र आहे. काय करावं लागेल त्याच्याकरता हाही प्रश्न स्वतंत्र आहे. पण इच्छा असेल, काय ते वेअर देर इज विल देर इज वे म्हणतात, इच्छा असेल ते अजूनही शक्य आहे. पण आधीच त्याला आपण बदनाम करून टाकले, असं काय करावं? आणि मग नाही तर खोटे आरोप केले जातात. शूद्रांना अज्ञानात ठेवलं. कुणी गाढवानं सांगितलं आपल्याला शूद्रांना अज्ञानात ठेवलं म्हणून? शूद्रांना वेद शिकू दिले नाही, ते बरोबर. आज वेदाचे भाषांतर उपलब्ध आहे, महाभारताचं भाषांतर उपलब्ध आहे. दोन्ही भाषांतर वाचा. आणि ज्याला आपण समाजामध्ये उपयोगी पडणारं जे ज्ञान आहे त्याच्या वेदाच्या भाषांतरातून जास्त प्राप्ती होते का महाभारताच्या भाषांतरातून जास्त प्राप्ती होते? आपल्या मनाची ठरवा. जर महाभारताच्या भाषांतरातून जास्त प्राप्ती होते असेल, कारण संस्कृत दोन्ही आहे, वेदात संस्कृत तर मलाही कळत नाही, पण भाषांतर उपलब्ध आहेत, भाष्य उपलब्ध आहेत, त्याच्यावरून तुम्हाला समजू शकतं. आता महाभारत हे शूद्राकरताच लिहिले. आता शूद्राला शहाणा जास्त केला का अडाणी ठेवला? शूद्राला शिक्षा सांगितली, हो शूद्राला शिक्षा सांगितली. ब्राह्मणाला त्याच्यापेक्षा 64 पट शिक्षा सांगितली, माहिती आहे आपल्याला. शूद्राला पाण्यात बुडवायला सांगितले, हो सांगितले. ब्राह्मणालाही सांगितले, द्वावंभसी परवेष्टव्यौ कंठे बधवा दृढाम शिलाम. ब्राह्मणांच्या तपस्वीच्या ब्राह्मण धनवंत मदातारम ब्राह्मणांच्या तपस्वीनम, की तपश्चर्या न करणारा ब्राह्मण आणि पैसा असून न देणारा दाता, या दोघांना गड्यात धोंडा वाढून बुडवाव. आता जरी शूद्राला शिक्षा सांगितली तशीही सांगितली नाही. आता पुढे जाऊन विचारतो, कानात तेल घालावं तापलेलं असं इतिहासात कुठं नोंद आहे का? हा एक धाक दाखवण्याचा प्रकार आहे की तू करायचं कामा नाही. किंवा चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये कोणाचंही शोषण केलं नाही, शूद्रांचं मुळीच केलं नाही. त्यांना अधिक सवलती दिल्या आहेत, कमी अटी घातल्या आहेत, कमी बंधन आहेत. जास्त बंधनं चांगली का बंधन कमी असणं चांगलं? ब्राह्मणाच्या मागे कर्मकटकट फार आहे. आता ब्राह्मण काहीच मानित नाही ती गोष्टी निराळी, नाही तर पावलं त्याच्या मागे अडचण आहे. इकडे शूद्रे नास्ती ह पातकम. नास्ती पातकम म्हणजे त्याने एखादी गोष्ट बसून करायला पाहिजे, उभ्याने केली त्याला पाप लागत नाही. म्हणजे अत्याचार, व्यभिचार, लुटालूट याचं पाप लागत नाही असं नाही. पण ही गोष्ट बसून करावी, ही गोष्ट उभ्याने करावी, ही गोष्ट चालता चालता करू नये, ही गोष्ट खारत बसून करावी, स्नान करून करावी, हे त्याला नाही. आता हे चांगलं नाही. आपण ते सगळं आज फेकूनच दिले. एक काळ असा होता की स्वयंपाकाला आंघोळ केल्याशिवाय कोणी लागत नसे. आता आंघोळ झाल्यानंतर स्वयंपाक करतात, कारण ती इस्त्री बिघडते कपड्याची. शूद्राला ते बंधनच नाही, मोकळा आहे शूद्र आपले व्यवसाय करण्याकरता. आणि त्याच्या मागे व्यवसायाचा व्याप फार मोठा आहे, त्याने ते केला पाहिजे. आता त्याला सेवा म्हटलंय. IAS मध्ये काय सेवा आहे की नाही? IAS तुम्ही म्हणता किंवा ICS म्हणत होती, त्या IAS कशाच होतं? काही सेवेच आहे ना. म्हणजे सेवा म्हणजे खालच्या दर्जाचा का वरच्या दर्जाचा? तर सेवा म्हटलं तर लागायचं काय कारण आहे? आता नियम म्हटला म्हणजे काही बंधनं येतात, ती त्या माणसाने पाळायची, ही पाळली जात होती.
त्याचा कोणालाही बोच नव्हती. आज हे इंग्रजांनी शिकवलं, आपल्या लोकांनी डोक्यावर घेतलं आणि तेच आपण घोकत चाललो हो, म्हणून हे प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे हिंदू समाजाची हानी झाली की नाही? हिंदू समाजाची त्यामुळे मुळीच हानी झाली नाही. मला एक गोष्ट सांगा की इंग्रजांचे पांढरे पाय हिंदुस्थानला लागण्यापूर्वी कोणती जात कोणत्या जातीच्या विरुद्ध जात म्हणून उभी राहिली? केव्हा उभी राहिली? वैयक्तिक भांडणं काहीतरी असतील, पण एक जात दुसऱ्या जातीच्या उलट उभी राहिली असं कधीही झालेलं नाही. व्हायला पाहिजे होतं की नाही? मानसिंग, प्रतापसिंगाच्या विरुद्ध मानसिंग उभा राहिला, कोणत्या जातीचा होता? अकबराचं सहाय्य केलं त्यांनी, कोणत्या जातीचा होता? जयचंद राठोडनं शहाबुद्दीनला घोषरीला पृथ्वीराज चव्हाणाच्या विरुद्ध बोलवलं, कोणती जात होती त्याची? शिवाजी महाराजांचे 3 जावई शिवाजीच्या विरोधात उभे होते, जात कोणती होती? त्याचे चुलत भाऊ त्याच्या विरोधात होते, जात कोणती होती? जातीनं जातीचं नुकसान केलं कधी आढळलं आपल्याला? शिवाजीच्या करता जो मेला बाजी प्रभू तो कायस्थ आहे, मराठा नाही. तानाजी महाराज सुद्धा मराठा नाही, कोळी बेगे असं काही तुम्ही समजतो, कुळबी आहे, मराठा नाही. आता जातीच्या कुठं भांडण आहे? बाजीराव पेशव्यांनी मल्हारराव होळकरला सदारकी दिली, मल्हारराव होळकर धनगर आहे, कुठे जात पाहिजे? पेशवाईमध्ये जे श्रीमंत संस्थान आहेत ती सगळी ब्राह्मणेतराची, संख्येने जास्त आहेत, वैभवानी जास्त आहेत. हे ब्राह्मण असून यांची संस्थाने त्या मानाने कमी आहेत आणि तितकी श्रीमंत नाही. कुठे जात पाहिली? योग्यता पाहिली. आता तुम्ही आरक्षणात काय करता? जात पाहता. आणि निवडणुकीत काय पाहता? तिथे जातच पाहता, दुसरं काही पाहतच नाही. परंपरेने एवढंच सांगितलं जात पाहताना की जेवताना पाहावी, लग्नात पाहावी, बाकी कुठेही पाहू नये. तुम्ही नेमकी तिथेच टाळली आहे आणि बाकी बघायला सुरुवात केली. आता चातुर्याहून भयंकर चातुर्याने झाली. तर हिंदू समाजाची हानी चातुर्याने केली नाही. हिंदू समाजाची हाती आपसातल्या दुहीनी केली आहे. जरी आपसात भांडण तरी ते 100 असू आम्ही 5, परका शत्रू येता आम्ही आहोत 105 आम्ही बघायला विसरलो, म्हणून आमची हानी झाली. आणि यात एकमेकाच्या विरुद्ध जे उभे राहिले ते भिन्न जातीचे नाहीत, एकाच जातीचे आहेत. म्हणून आपला मानसिंग आणि प्रतापसिंगाचं उदाहरण दिलं, जयचंद राठोड आणि पृथ्वीराज चव्हाणाचं उदाहरण दिलं, खाली शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं. आपापल्या जातीचे भांडे आहेत. चातुर्वर्ण्याने नाश केला असता तर ब्राह्मणाच्या विरुद्ध क्षत्रिय, क्षत्रियाच्या विरुद्ध वैश्य, वैश्याच्या विरुद्ध शूद्र असे भरायला पाहिजे होते का नाही? कुणी भरायला नाही. ब्राह्मणाच्या विरुद्ध ब्राह्मणच उभा राहिलाय, क्षत्रियाच्या विरुद्ध क्षत्रियच उभा राहिलाय. आता हे झालं नसतं तर आपल्या देशाचं नुकसान झालं नसतं. उदाहरण सांगा मला की भिन्न जातीच्या लोकांनी हे केलं म्हणून. काय केलं नाही भिन्न जातीच्या लोकांनी? सगळे निमूटपणे आपल्या मर्यादेत राहत होते आणि आपल्या मर्यादेत राहतोय त्यांना काही चमत्कारिक वाटत नव्हतं. मी माझ्या जीवनातला एक अनुभव सांगतो आपल्याला. मी लहान होतो, 10-11 वर्षाचा. त्या आरणाहून पडसाळीला चाललो होतो. दादा आमचे, मी दादू महाराज गाडीत बसून पुढे चालले होते. मी लहान होतो, जरा चालत चाललो मागे. वाट चुकलो, ऊन होतं, तहान लागली. एका टेकडीवरची झोपडी दिसत होती. मी त्या झोपडीजवळ गेलो. तिथे एक मनुष्य चिलिंबीत बसला होता, असे 50च्या आसपासचा वयाचे, डोक्याला मुंडा सगळे म्हणजे, अंगात बंडी आणि चिलिम होता. मी म्हणून मला तहान लागली, पाणी दे. त्यानं मला पहिला प्रश्न विचारला, तू कोण लोक आहेस? म्हणून ब्राह्मण आहे. मी धनगर आहे म्हणला, तुला देणार नाही पाणी. म्हणून मला चालेल, मला चालणार नाही म्हणलं. म्हणून मला तहान लागली, बरं म्हणलं. त्याने आपल्या घरातला पोहरा घेतला, मला बरोबर घेतलं. तिथून 2 फरलांगवर एक विहीर होती, त्या विहिरीजवळ नेलं. माझ्या हातात पोहरा गेला, काढ म्हणला पाणी, पी. आणि रस्ता दाखवायला मला तिथपर्यंत आला. म्हणजे माझी उपेक्षा केली नाही, पण पाणी दिलं नाही. अरे त्याला कोणी लादलं होतं? मी तर लहान होतो वयाने. त्या लोक आपापल्या मर्यादेत राहत होते. आपण काही वेगळे करतो असं मानित नव्हते, अहंकार नव्हता त्यांना. पण हे शिक्षणाने आपल्या डोक्यामध्ये भलतं विष भरवून दिलं आहे आणि तेच आपण घोकत राहिलो आहोत. आपण मतपेटीचे महत्व सांगितले, पण ते निष्प्रभ ठरते का? राजा कालस्य कारणम, यानी सत्यता कशी कळावी? याची सत्यता कळावी म्हणून तर मतपेटीचं महत्व आहे. आपल्याकडे कालो वा कारणम राज्ञा, राजा वा काल कारणम, इथे ते संशयो माभूत. राजा कालस्य कारणम असं वर्णन आहे की राजा कालाचं कारण आहे. तेव्हा जो पुढारी आहे तो समाजामध्ये चांगली व्यवस्था निर्माण करू शकतो. आता लोकशाहीत जर पुढारी निवडायचा आणि आपणच गबाळेपणा केला तर दोष कोणाचा?
आत्म्याशी एकरूप व्हावयाचे म्हणजे काय करायचे, त्याची पद्धती कोणती? आत्म्याशी एकरूप व्हावयाचे म्हणजे आपल्या सगळ्या अनवश्यक वासनापासून दूर होऊन आहे त्यात समाधान मानायला शिकायचं, म्हणजे आत्म्याशी एकरूप होणं. तुमची प्रसन्नता कधीही मावळली नाही म्हणजे तुम्ही आत्म्याशी एकरूप झालात. प्रत्यक्षात आत्म्याशी एकरूप होण्याकरता देह सुटावा लागतो, पण ते देह सुटला तर तो आत्म्याशी एकरूप होण्याकरता परिस्थिती असेल असं नाही. तो कोणत्या जन्माला जाईल कोणा ठाऊक, कारण तो जीव बाहेर पडतो, तो त्या सगळ्या परिवारासकट बाहेर पडतो. जीवाचं जीवपणही संपावं लागतं आत्म्याशी एकरूप होताना. आणि गीतेमध्ये त्याचा मार्ग 15व्या अध्यायात सांगितलाय, 18व्या अध्यायात सांगितलाय, 6व्या अध्यायात सांगितलंय. परमार्थात असे लोक परत संसाराकडे वळतात. त्याला काय करावं? रिटायर झाल्यानंतर रिएम्प्लॉयमेंट होतो, त्यातला प्रकार आहे हा. भक्तिमार्ग अवघडच असेल तर मग सामान्य माणसांमार्ग, अरे भक्तिमार्ग हाच सामान्य माणसाकरता मार्ग आहे. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. तुकाराम महाराज म्हणतात, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले यायचा. आम्ही राजमार्ग केलाय म्हणाले, या तिथकडून जात नाही, त्याला काय करावं? आपल्याला माहितीये योगाच्या अभ्यासाला सुशिक्षितांची जेवढी गर्दी आहे तेवढी ज्ञानेश्वरी वाचायला नाही. आता योगाचा अभ्यास, खरा योगाचा अभ्यास आहे काय? ते यौगिक पीटी ऑर्डर्स म्हणावं त्याला. आरोग्य सांगण्याकरता ठीक आहे, ते उपयोग आहे. आरोग्य चांगलं असणं झालं, कारण शरीर माध्यम खलु धर्मसाधन. तेव्हा भक्तिमार्ग हा सगळ्यात सोपा आहे. नामस्मरण हे त्यातल्यात आणखीन सोपं आहे. समर्थ म्हणतात, फुकाचे मुखी घेता काय व्हायचे, मुखी नाम उच्चारता कष्ट आहे. अरे नावाचं उच्चारताना काहीच नाही, आपण तेच होत नाही, कारण ते फार सोपं आहे म्हणून पटत नाही. हे एवढं केलं आणि सामान्य सदाचरण सांभाळलं. सामान्य सदाचरण, ज्ञानेश्वर तुकारामांचं वैराग्य नाही, सामान्य सदाचरण. सामान्य सदाचरणाचा एक अर्थ असा आहे की माझ्यामुळे मी दुसऱ्याला त्रास होणार नाही, माझ्या स्वार्थाकरता दुसऱ्याला मी बुडवणार नाही. बस एवढं सदाचरण तुम्ही सांभाळलं आणि नामस्मरण घेत राहिलात, तुमचा उद्धार निश्चित आहे, काही शंका बघायचं कारण. आत्मबोध, सर्वसमभाव, नित्यानंद इत्यादीचा अनुभव येतो का? हो, त्या अधिकारी पुरुषाला येतो. मला एक खरंच सांगा, आरोग्य हे आनंददायक आहे की नाही? त्याच्या इतकं चांगलं काही आहे का? काही नाही. बिघडण्यापूर्वी ते सांभाळण्याचे लोक किती प्रयत्न करतात की माझं आरोग्य बिघडू नये म्हणून किती सावध असतात. आरोग्य बिघडल्यावर धाव करतात ते ठीक आहे, आणि सुधारलं की पुन्हा मूळ पदावर येतात ते बरोबर आहे. आरोग्य बिघडू नये याकरता सावध किती असतात माणसं. या नित्यानंदाच्या गोष्टी तर थोड्या दूर राहिल्या, याच्याकरता जरा जास्त कष्ट करावे लागतात. आरोग्याच्या करता काही जास्त कष्ट करावे लागत नाही, तेही ज्याला साधत नाही त्याला हे कसं साधायचं? पण यात आनंद आहे निश्चित. ज्याचं आरोग्य चांगलं आहे त्याला निश्चित आनंद आहे. तसं ज्याला आत्मज्ञान वगैरे पण ते साधनही प्राप्त करून घ्यावं लागतं, इतकं सहज राहिलं नाही. हिंगलाज कुलदेवता या देवाचा मला माहिती नाही. हिंगलाज ते त्या बलुचिस्तानात कुठेतरी आहे म्हणतात, आणि तिचा बीजमंत्र मला माहित नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.